ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. आज आपण 5वा अध्याय सुरू करतोय. या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग किंवा कर्मयोग पण म्हणू शकतो. या अध्यायामध्ये भगवंत निष्काम कर्मयोगाला परत स्पष्टीकरण करतील. का परत सांगणार आहेत ते आपण आपल्याला कळेलच चर्चा सुरू केल्यावर. तर पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये कनेक्शन काय होतं की अर्जुनाने प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर देताना दुसरा अध्याय. दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये काय कनेक्शन होतं की अर्जुनला नेमकं समजलं नाही की युद्ध करायला सांगतायत की युद्ध सोडायला सांगतायत. म्हणून तिसरा अध्याय अर्जुनने प्रश्न विचारला, त्याच्या उत्तरात भगवंतांनी तिसरा अध्याय सांगितला. तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायात काय संबंध होता की तिसऱ्या अध्यायामध्ये जे निष्काम कर्मयोग आहे त्याचा परिणाम ज्ञानामध्ये होतो आणि त्या ज्ञानाचं स्पष्टीकरण कृष्ण चौथ्या अध्यायात देतात. आता चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये काय संबंध आहे, तिथे परत अर्जुनचं कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं, जर तुम्ही बघितलं चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्लोक नंबर 41 मध्ये कृष्ण म्हणतात योग संन्यस्त कर्मा, की अर्जुन सगळ्या कार्याचा त्याग कर. इथे कृष्णाला म्हणायचं होतं की सकाम भावनेचा त्याग कर किंवा सकाम भावनेने केलेल्या कार्यांचा त्याग कर, किंवा सरळ म्हटलं तर कार्यापासून काही फळाची इच्छा ठेवू नको, असं भगवंतांना म्हणायचं होतं. श्लोक नंबर 41 मध्ये. आणि श्लोक नंबर 42 मध्ये कृष्ण परत म्हणतात की अतिष्ठोतिष्ठ भारत, की अर्जुन उठ, उभा राहा आणि युद्ध कर. तर या दोन्ही वाक्यामुळे अर्जुन परत कन्फ्युज होतो की एका वाक्यात म्हणताय की सर्व कार्य त्याग कर, संन्यास घे, आणि दुसऱ्या वाक्यात म्हणताय की उठून उभा राहून युद्ध कर. हे दोन्ही तर परस्पर विरोधी का गोष्टी आहेत. तर जसं तिसऱ्या अध्यायामध्ये कन्फ्युजन होतं, एक जवळपास सेम कन्फ्युजन इथे आहे. फक्त एवढाच फरक आहे की तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला कोणत्या मार्गासाठी मी पात्र हे माहिती नव्हतं. इथे त्याला कुठला मार्ग श्रेष्ठ आहे हे जाणून घ्यायचंय. आचार्याने असं एवढं स्पष्टीकरण दिले. त्याच्यामुळे बऱ्यापैकी स्पष्टीकरण या अध्यायामध्ये जे येणार आहे ते तिसऱ्या अध्यायासारखेच असेल. तर या 5व्या अध्यायामध्ये एकूण 29 श्लोक आहेत. तसा छोटाच अध्याय आहे. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारेल की कृष्ण काय करू, संन्यास घेऊ का कार्य करू. 41 मध्ये तुम्ही म्हणताय संन्यास घे, 42 मध्ये तुम्ही म्हणताय कार्य कर, उठ आणि युद्ध कर. दोन्हीपैकी काय करू. मग पुढच्या 5 श्लोकामध्ये 2 ते 6 मध्ये कृष्ण सांगते की अर्जुन कर्मयोग आणि संन्यासचा अर्थ इथे ज्ञानयोग होतो. जेव्हा पण इथे संन्यास असा शब्द येईल त्याचा अर्थ आपण ज्ञानयोग घ्यायचा. ज्ञानयोग, संन्यास आणि सांख्ययोग हे समानार्थी शब्द आहेत. आणि कर्मयोग म्हटलं की मोस्ट ऑफ द टाइम निष्काम कर्मयोगच असतो. कर्मयोगाचा अर्थ निष्काम कर्मयोग घ्या या अध्यायामध्ये तरी, आणि संन्यासाचा अर्थ ज्ञानयोग किंवा कार्यत्याग किंवा सांख्य असा अर्थ घ्या. किंवा एकदम सोपं लक्षात ठेवण्यासाठी संन्यास म्हणजे कार्यत्याग, जे की ज्ञानयोगामध्ये केला जातो, आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, की तो व्यक्ती कार्याचा त्याग करत नाही, फक्त फळाची इच्छा ठेवत नाही. तर पुढच्या 5 श्लोकांमध्ये 2 ते 6 पर्यंत कृष्ण सांगतात की दोन्ही मार्ग समानच आहेत, दोन्ही मार्गामध्ये सारखंच फळ मिळतं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग ज्ञानयोग किंवा संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. नंतर समोरच्या काही श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की निष्काम कर्म योग कसा करायचा. परत अर्जुनाला जसं तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं तसं निष्काम कर्मयोगाचं परत इथे स्पष्टीकरण येईल. थोडस काही आणखी नवीन मुद्दे कृष्ण सांगतील की निष्काम भावनेने कार्य केल्यावरती व्यक्ती कसा कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि मग या अध्यायाच्या शेवटच्या विभागामध्ये 17 ते 29 मध्ये
परम म्हणजे आपण भगवंतांवरती म्हणू शकतो किंवा दुसऱ्या मार्गाच्या लोकांसाठी कदाचित परमात्मा असेल, त्यांच्यावर ध्यान केंद्रित करून मोक्ष कसा मिळवायचा. आजच्या चर्चेला आपण जे बघणार तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारेल, संन्यास घेऊ की कार्य करू, दोन्हीपैकी तुमचं काय म्हणणं आहे. पुढच्या 5 श्लोकात कृष्ण सांगतील की दोन्ही मार्गामध्ये सारखंच फळ मिळतं, पण कर्मयोग माझ्या मते जास्त श्रेष्ठ आहे. नंतर 7 ते 16 मध्ये सांगतील की निष्काम कर्मयोग कसा करायचा ज्याने कर्मबंधनातून मुक्त होतो. तर आपण 16च्या समोर आज काही नाही जाऊ शकणार, त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवा. तर या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग किंवा कृष्ण भावना भावित कर्म. तर हे तात्पर्य जर तुम्ही स्वतः वाचाल तर तुम्हाला कुठेच निष्काम कर्मयोग असा शब्द वाचायला मिळणार नाही, ऑलमोस्ट कुठेच नाहीये प्रभुपादांच्या भगवद्गीतेमध्ये. तर ज्याही योगाचं प्रशंसा केली जाते, प्रभुपाद त्या योगाला भक्तियोग म्हणून स्पष्ट करतात. कारण याची आपण आधी पण चर्चा केली की हे सगळे मार्ग तर सध्या काही प्रॅक्टिकल नाही आहेत आणि कोणी याचं पालन पण करत नाही. त्यामुळे प्रभुपादांची लिहिण्यामागची विचार करण्याची पद्धत अशी आहे की असंही हे मार्ग कोणाला माहिती नाही, त्याच्यामुळे लोकांना यात वेळ घालवण्यापेक्षा भक्तीचे स्पष्टीकरण द्यायचं. म्हणून इथे जर कृष्ण निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करत आहेत तर प्रभुपाद सगळीकडे निष्काम कर्मयोगाला भक्तीसारखं स्पष्टीकरण देतात. त्याच्यामुळे तुम्ही जर तात्पर्य वाचाल तर तुम्हाला कुठेच निष्काम कर्मयोग हा शब्द मिळणार नाही. परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बल्ली विद्याभूषण आणि रामानुजाचार्य यांच्या जर टीका बघितल्या तर त्यांनी मग कर्मयोग म्हणजे निष्काम जे नैसर्गिक अर्थ आहे तोच अर्थ दिलाय. तर याच्यामध्ये कोणी चूक आणि कोणी बरोबर असं नाहीये. प्रत्येक आचार्याचा पुस्तक लिहिण्याचा एक मूड असतो की तो आचार्य त्या त्या काळानुसार लोकांना ते ज्ञान देतो. आता रामानुजाचार्य किंवा बल्ली विद्याभूषण यांनी ज्या काळात टीका लिहिली त्या काळामध्ये हे मार्ग लोक अनुसरायचे, परंतु प्रभुपादांनी ज्या वेळेस हे तात्पर्य लिहिले त्यावेळेस हे सगळे मार्ग लुप्तच झालेत. त्यामुळे जसं की आपण मोबाईलचं पण सॉफ्टवेअर अपडेट करतो की नवीन काही व्हायरस आली की तसं मायक्रोसॉफ्ट म्हणा किंवा अँड्रॉइड नवीन सॉफ्टवेअर रिलीज करते त्याच्यासाठी, त्याला कम्पॅटेबल करण्यासाठी. तसंच समाज व्यवस्थेनुसार लोकांच्या मानसिकतेनुसार आचार्य लोक टिप्पणी देतात. त्याच्यामुळे असा विचार नाही आणला पाहिजे की हे चूक आहे आणि ते बरोबर आहे. कारण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद ब्रह्माजीला पहिला इंजिनियर म्हणतात. तर असं पारंपरिक तात्पर्यात कुठं बघितलं आधीच्या आचार्यांच्या तर इंजिनियर हा शब्द कुठेच ऐकायला नाही मिळणार. प्रभुपादांनी का लिहिला, कारण त्यांचे श्रोते वर्ग जे आहेत ते मॉडर्न आहेत, त्यांना समजावं म्हणून असं दिलंय. पण तरी ठीक आहे, आपण नैसर्गिक अर्थ पण बघूया. तर तुमच्या लक्षात आलं कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, संन्यास म्हणजे कर्मत्याग आणि ज्ञानयोग, एवढं लक्षात आलं? मग ठीक आहे, हे तुम्हाला क्लिअर झाले की मग चॅप्टर सोपा जाईल. जसं मी तुम्हाला बोललो की अर्जुनाचा संभ्रम झाला 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकामुळे. 41 मध्ये म्हणतात संन्यस्त कर्माने, कर्माचा त्याग कर. 42 म्हणतात उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत, उठ आणि युद्ध कर. तर संन्यास घेणे आणि युद्ध करणे हे दोन्ही विरोधासारखी गोष्टी आहेत. म्हणून अर्जुन इथे काय म्हणतो, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशसी यत्श्रेय एतयोर एकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. जर तुम्हाला आठवत असेल तर 3ऱ्या अध्यायामध्ये पण अशाच पद्धतीने अर्जुन बोलतो की नेमकं एक काहीतरी मला स्पष्ट सांग कृष्ण, तू दोन्ही पण बोलते मला समजत नाही, तुला काय अभिप्रेत आहे माझ्याकडून. एकदा तू म्हणतो की युद्ध कर आणि एकदा शीतप्रज्ञाचं वर्णन करतो आणि सांगतो की ध्यान जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी कन्फ्युज होतोय. जसं 3ऱ्या अध्यायात अर्जुन म्हणतो जयासी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजेसी केशव. जर तुला वाटतं बुद्धियोग श्रेष्ठ आहे तर मग या घोर युद्धामध्ये मला का गुंतवतोय. आणि असाच शब्द अर्जुनने कुठे वापरला होता 3ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये की तद एकम वद निश्चित्य, मला एकच काय ते सांग. इथे पण अर्जुन म्हणतो यश्रेय येतयोर एकम, की दोन्हीपैकी श्रेष्ठ काय ते सांग. तर आचार्यांनी काय सांगले की तिथे आणि इथे मग अर्जुन असं वाटेल की सारखंच तर आहे, एवढं बोलून त्याला काही समजलं नाही की काय. तर आचार्य स्पष्टीकरण असं दिलं की असं नाही, तिथे अर्जुनला हे माहिती नव्हतं की पात्रता कोणाची काय आहे, पण इथे अर्जुनला कुठला मार्ग अधिक श्रेष्ठ हे जाणून घ्यायचंय. म्हणून जर तुम्ही बघाल
तर इथं काय शब्द आला, यत् श्रेय. श्रेय म्हणजे श्रेष्ठ. प्रभुपादांनी काय दिलं, श्रेय म्हणजे अधिक लाभप्रद. मराठीमध्ये पण श्रेय हा शब्द वापरला जातो, की या दोन्हीपैकी श्रेय अधिक श्रेष्ठ, अधिक लाभ देणारा मार्ग कोणता आहे. तर संन्यासम कर्मणाम कृष्ण. कृष्ण तू म्हणतोय संन्यास कर. संन्यास म्हणजे कार्यत्याग कर. आणि परत तू पुनर्योगमचं संशसी, पुन्हा निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करतोस शेवटच्या श्लोकात. त्याच्यामुळे यत् श्रेय एतयोर एकम, या दोन्हीपैकी श्रेष्ठ काय आहे, एक मला सांग. तन्मे, ते मला सांग. ब्रूही सुनिश्चितम, आणि कसं सांग, स्पष्टपणे सांग. परत असं कन्फ्युजन करू नको की काही श्लोकामध्ये याची प्रशंसा करतोस, काही श्लोकामध्ये त्या मार्गाची प्रशंसा करतोस. मग कर्मत्याग किंवा संन्यास श्रेष्ठ आहे की निष्काम कर्मयोगाच्या भावनेने युद्ध करणं श्रेष्ठ आहे, हा अर्जुनाचा इथे प्रश्न आहे. तर हे आपण चर्चा केली. इथे संन्यास म्हणजे कर्मसन्यास किंवा विहित कर्मत्याग. जेव्हा व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं, तो आपल्या विहित कर्माचा त्याग करू शकतो. म्हणजे क्षत्रियाच्या कर्माचा त्याग करणे किंवा गृहस्थ आश्रमाचा त्याग करणे, जर शुद्धीच्या स्थितीवर आला तरी व्यक्ती हे करू शकतो. तर या संन्यासाला कर्मसन्यास म्हटलं जातं. म्हणजे आपण आधी पण चर्चा केली की अर्जुनला युद्ध करायचंच नव्हतं, तर तो नेहमी कारण देतोय की युद्ध टाळण्याचे. तर इथं अर्जुनला काय म्हणायचंय, की मग मी कर्मसन्यास करतो, म्हणजे युद्ध सोडून देतो. आणि परत पण त्याला वाटते की परंतु कृष्ण तर बोलले की उठ, उभा राहा आणि युद्ध कर. म्हणून मग हा प्रश्न विचारला. अनासक्त भावनेने कार्य करणे हे कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. तर या अध्यायाचा मुख्य अर्थ काय, म्हणजे एक ओळी जर सांगायचं म्हटलं 5वा अध्याय, तर असं पण म्हणू शकतो की संन्यासापेक्षा किंवा कर्मत्याग करण्यापेक्षा अनासक्त भावनेने कार्य करणे किंवा निष्काम कर्मयोग हा अधिक श्रेष्ठ आहे, असं कृष्ण या अध्यायामध्ये स्पष्ट करतील. मी आधी पण तुम्हाला बोललो होतो की भगवद्गीतेमध्ये कृष्ण ज्ञानयोगाला जास्त महत्व देतच नाहीत किंवा संन्यास घेण्याला जास्त महत्व देत नाहीत. जितकं महत्व ते निष्काम भावनेने कार्य करण्याला देतात. आणि साहजिकच त्यांना सर्वोच्च अभिप्रेत मार्ग आहे भक्तियोग, त्याच्यामुळे सर्व धर्मां परित्यज्य म्हणतात की निष्काम कर्म, ज्ञान, अष्टांग या सगळ्या धर्माचा त्याग करून भक्ती कर. परंतु या पहिल्या 6 अध्यायामध्ये जर बघितलं तर कार्यत्यागाला कृष्ण जास्त महत्व देत नाहीत. का, कारण हे अनैसर्गिक आहे. जीवाचा स्वभाव आहे काहीतरी कार्य करणं, आणि अशुद्ध अवस्थेमध्ये हे खूप ऐकायला खूप छान वाटतं की काहीच कार्य करायचं नाही, म्हणजे जबाबदारी काहीच नाही, जबाबदारी सोडून द्यायला कोणालाही आवडतं, पण ते योग्य नाही असं कृष्ण इथं या अध्यायात सांगतील. 41 आणि 42 मध्ये काय कन्फ्युजन आहे आपण याची चर्चा केली. या अध्यायात भगवंत कर्म हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगतात. का असं श्रेष्ठ आहे, कारण निष्काम कर्म हे आचरणीय आहे आणि कोणीही करू शकतो. सध्याच्या काळात आपण नाही करू शकत, पण जर पारंपरिक सनातन धर्माची व्यवस्था बघितली तर सर्वांना माहिती असायचं की माझं कर्तव्य काय आहे. क्षत्रियांना, ब्राह्मणांना किंवा गृहस्थांना, ब्रह्मचार्यांना अशी ट्रेनिंग असायची. तर ते नैसर्गिक होतं, प्रत्येकाला समजायचं की कसं आपले कार्य करत करत शुद्ध व्हायचं. परंतु ज्ञानयोग कसा आहे, ज्ञानयोग थोडासा अनैसर्गिक आहे. कारण सगळ्या कार्याचा व्यक्ती त्याग करतो, पण जर मन शुद्ध नसेल तर ते इच्छा मनात राहतात आणि त्याच्यामुळे मग त्याला खूप म्हणजे काय म्हणता येईल, द्विधा मनस्थितीमध्ये तो व्यक्ती अडकून जातो. त्याच्यामुळे इथे गीतेमध्ये जर आपण बघितलं तर कृष्ण या कार्यत्यागाला काहीच महत्व देत नाही, उलट त्याला एका दृष्टिकोनातून त्याचं खंडनच करतात. आणि हे जसं मी तुम्हाला बोललो, प्रभुपाद या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाला काय म्हणून स्पष्ट करणार आहेत, भक्तियोग. का बरं निष्काम कर्मयोगाला भक्तियोग म्हणून स्पष्ट करतात प्रभुपाद? नाही, पण मी आता काय बोललो होतो तुम्हाला सांगितलं होतं ना मी. येस. ओके, कृपा तू बोलतीये? हा हा बरोबर, तुम्ही सर्वांनी बरोबरच उत्तर दिलं. पण मी हे पण बोललो होतो तुम्हाला की कारण इथे कृष्णाने निष्काम कर्मयोगाची प्रशंसा केली आहे.
तर ज्याही मार्गाची प्रशंसा कृष्ण करतील, प्रभुपाद त्याला भक्ती म्हणून स्पष्ट करतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जेव्हा वाचाल तर कन्फ्युज होऊ नका की अरे इथे निष्काम कर्मयोग शब्द कुठंच दिसत नाही. आपण इथे गीता क्लासमध्ये कुठून चर्चा केली, असं नको व्हायला. तर जिथे जिथे प्रभुपाद भक्ती म्हणतील तिथे तिथे तुम्ही निष्काम कर्मयोग पकडा, मग तुम्हाला दोन्ही मार्ग समजून जातील. तर ठीक आहे. प्रभुपाद निष्काम कर्मयोगाला भक्तिमय कर्म असे म्हणतात आणि या कार्याची तुलना कर्मसन्यास किंवा ज्ञानयोगाशी करतात. आणि समजा आपण असाही जरी विचार केला स्वतंत्रपणे की भक्ती अशीही ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहेच, त्याच्यामुळे निष्काम कर्मयोगाला ज्ञानयोग भक्ती म्हणून स्पष्ट करणं हे काही चुकीचं नाहीये. तर आता आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊ. तात्पर्यामध्ये काही पॉइंट आहेत, तर तात्पर्यात मला वाटते आपण सर्व घेतले. लुप्त कुठून शब्द मला दिसला होता एक, नाही आपण चर्चा केली, लुप्त वगैरे शब्द नाही, ठीक आहे असू द्या. आपण आता श्लोक नंबर 2 बघूया. श्लोक नंबर 2 मध्ये कृष्ण आता अर्जुनला उत्तर द्यायला सुरुवात करतील. श्री भगवान उवाच, म्हणजे कृष्ण बोलतायत, संन्यासः कर्मयोगश्च. या अध्यायामध्ये काही काही श्लोक खूप सोपे आहेत. पहिला श्लोक पण समजायला सोपा होता, एका एका शब्दावर लक्ष दिलं तरी तुम्हाला समजून जाईल. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. आता इथं संन्यास म्हणजे काय, संन्यासचा अर्थ काय? संन्यास कर्म संन्यास आणि मार्ग कुठला? नाही ज्ञानयोग, ज्ञानयोग कन्फ्युज करू नका. ठीक आहे, आता तुम्ही आन्सर देताना हँड रेस करा, म्हणजे कोण बोलते ते सांगते. बघा, तुम्हाला मी परत सांगतोय, हे महत्वाचे मूलभूत सिद्धांत लक्षात ठेवा, मग तुमचं कन्फ्युजन होणार नाही. वाटल्यास कुठे लिहून ठेवा. या अध्यायामध्ये संन्यास म्हणजे कर्मत्याग, कार्यत्याग, आणि त्यालाच ज्ञानयोग म्हणतात. कारण आपण आधी पण चर्चा केली, ज्ञानयोगामध्ये जेव्हा व्यक्ती पात्र होतो तेव्हा तो विहित कर्माचा त्याग करतो, तेव्हा तो संन्यास घेतो. म्हणून संन्यास, कार्यत्याग, ज्ञानयोग, सांख्ययोग हे एकच शब्द आहे. हे 4 शब्दाचा एकच अर्थ घ्यायचा. आणि कर्मयोगाचा इथे अर्थ घ्यायचा निष्काम कर्मयोग. सहसा कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोगच असतो. सकाम कर्मयोगाला कर्मकांड म्हटलं जातं. तर कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणजे स्वतःचे विहित कर्म करणे. एवढं लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला आठवलं समजायला जास्त काही कठीण नाही. आणि काही तुम्हाला वाटले अडचण तर विचारू शकता. तर इथे कृष्ण काय म्हणतात, संन्यास म्हणजे कुठला, आता ज्ञानयोग. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. आता श्रेय या शब्दाचा काय अर्थ सांगितलं होता मी तुम्हाला? बरं ठीक आहे, आपल्या नेहमीच्या दैनंदिन वापरामध्ये आपण श्रेय या शब्दाचा काय अर्थ घेतो, म्हणजे त्याने श्रेय लाटला असं नाही, याच्यामध्ये माझं श्रेय आहे असं जर म्हटलं तर काय अर्थ होईल श्रेयाचा? ठीक आहे. आणि इथे आधी प्रभुपादांनी दिला होता का श्रेयाचा काही अर्थ? प्रभुपाद पहिल्या श्लोकाच्या भाषांतरामध्ये प्रभुपादांनी श्रेयाचा काय अर्थ दिला बघा बरं एकदा. तर इथे श्रेयचा अर्थ लाभ घ्या, लाभ आहे. तुम्ही लोक काय मराठी हा तर हे लक्षात ठेवा. तर मी एवढं काय स्पष्टीकरण करतो, त्याच्यामुळे तुम्हाला हा श्लोक नंतर स्वतः वाचला तरी विदाऊट तात्पर्य पण समजून जाईल. पहिला शब्द आहे संन्यास. संन्यासह म्हणल्यावर संन्यासापेक्षा किंवा ज्ञानयोगापेक्षा नाही सॉरी, संन्यास म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. निःश्रेयस किंवा श्रेयस म्हणजे लाभ, करा उभव. तर उभवला आपण मराठीत काय म्हणतो? आम्ही उभयता या कार्यक्रमाला आलो. कोण हँड रेज केला? यस, कावेरी माताजी. दोघे दोघे. तर इथे एक अर्थ काय होतो, संन्यास कर्मयोगस्य निःश्रेयस करा उभो. संन्यास म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, श्रेयस म्हणजे लाभ, उभव म्हणजे दोन्ही मध्ये. अर्जुन,
ज्ञानयोगामध्ये आणि निष्काम कर्मयोगामध्ये दोन्हीमध्ये सारखाच लाभ होतो, असा या पहिल्या 2 ओळीचा अर्थ आहे. परंतु तयोस्तूचा मला वाटतं की प्रभुपादांनी काय केलं, दोहोपैकी म्हणजे तुलना करणारा शब्द आहे तयो हा शब्द. तयोस्तू, तू म्हणजे परंतु आपण आधी चर्चा केली होती, काही कॉन्ट्रास्ट करायचं तर तू वापरतात. तयोस्तू म्हणजे दोन्हीपैकी, कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. आता मला कोण सांगेल आता बोललेल्या दोन्ही शेवटच्या ओळीचा अर्थ? कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते, याचा अर्थ काय काय म्हणतात कृष्ण? तुम्हाला समजलं आता, हे सिंपल आहे. तर अर्जुनने विचारले की कृष्ण दोन्हीपैकी श्रेष्ठ काय? तर या श्लोकात कृष्ण म्हणतात, अर्जुन दोन्हीनेही सारखाच लाभ होतो, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की कर्म त्यागण्यापेक्षा विहित कर्म करणं हे अधिक चांगलं आहे. का अधिक चांगलं याचं स्पष्टीकरण आचार्य तात्पर्य देतील. तर ज्ञान आणि कर्म दोन्हीद्वारे लाभ होतो. लाभ कुठला आहे? या सर्वांचा लाभ, सगळ्या मार्गांचा लाभ एकच आहे, सगळ्यांना मोक्ष पाहिजे. ज्ञान योग, अष्टांग योग, निष्काम कर्मयोग किंवा भक्तीचा मोक्ष वेगळ्या पद्धतीचा आहे, पण लाभ या मार्गाचा परम लाभ जेव्हा आपण चर्चा करतो तर सगळ्यांचा परम लाभ हा मोक्षच असतो, सर्वांना मोक्षच पाहिजे, त्याच्यासाठी सगळे लोक हे मार्गाचा अवलंब करतात. ज्ञान आणि कर्म दोन्हीद्वारे मोक्ष प्राप्त होतो, पण दोन्हीमध्ये निष्काम कर्मयोग किंवा विहित कर्म करणं अधिक श्रेष्ठ आहे. का विहित कर्म करणं अधिक श्रेष्ठ आहे? कारण ते नैसर्गिक आहे. आता कुटुंबामध्ये राहणं आणि दैनंदिन गोष्टी करणे किंवा जे काही संस्कार करण्यासाठी सांगितलेले असतील ते करणं सोपं आहे, पण सडनली सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि मनातल्या इच्छा नाही गेल्या तसं राहणं जरा अनैसर्गिक आहे. त्याच्यामुळे कृष्ण काय म्हणतात की अर्जुन, दोन्ही सारखाच फायदा आहे, दोन्हीमध्ये मोक्ष मिळू शकतो, परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की निष्काम कर्मयोग किंवा विहित कर्म करणं अधिक श्रेष्ठ आहे, कारण ते नैसर्गिक आहे. तेव्हा आपण तुलना केली होती की मग दोन्ही मार्गामध्ये जर सारखाच लाभ होत असेल तर मग एखादा व्यक्ती ज्ञानाकडे आकर्षित होईल. नाही, दोन्हीमध्ये जर सारखाच लाभ आहे तर मग दोन्हीत फरक काय? तर फरक असा आहे की ज्ञान योगामध्ये व्यक्तीची प्रगती खूप फास्ट होते, परंतु समस्या अशी आहे की ज्ञान योगामध्ये जर चूक झाली तर खूप नुकसान होतं. निष्काम कर्मयोग असं आहे की प्रगती हळूहळू होते, परंतु पतन होण्याचा धोका खूप कमी आहे, कारण त्याला कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, बऱ्याच गोष्टीचं त्याला संरक्षण असतं आणि हळूहळू तो प्रगती करतो. पण संन्यासामध्ये तसं त्याला म्हणजे पूर्णपणे काय म्हणता येईल, विरक्त व्हावं लागतं आणि एवढं सोपं नाहीये. तेव्हा आपण चर्चा केली होती की ज्ञानयोग म्हणजे रेसिंग बाईक सारखं आहे, व्यक्ती फास्ट जाईल, पण जर थोडी बाईकचं बॅलन्स गेलं तर जीव जाऊ शकतो. आणि निष्काम कर्मयोगची आपण तुलना ती हँडिकॅप गाडी सोबत केली होती. 3 चाकीची गाडी असते काही लोकांकडे, तर ही गाडी खूप जास्त नाही पळू शकत, परंतु पडत नाही कारण तिचा बॅलन्स झालेला असतो. तर हाच फरक आहे, दोन्हीने मोक्ष मिळतो. ज्ञानामध्ये जलद प्रगती होते, निष्काम कर्मयोगात थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु सुरक्षा एकामध्ये जास्त आहे, सुरक्षा एकामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे कृष्ण स्वतः सेफ्टीला जास्त महत्व देत आहेत. परंतु असं नाही की कोणीच ज्ञानयोग करू नये, कोणीच ज्ञानयोग करू नये असं जर असतं तर मग वेदांमध्ये ज्ञानयोग सांगितलाच नसता. परंतु त्याच्यापेक्षा निष्काम कर्मयोग चांगलं आहे असं कृष्ण सांगतायत. तर ज्ञानयोग मध्ये व्यक्ती विहित कर्म त्याग करून संन्यास स्वीकारतो, पण जर मन शुद्ध नाही झाले तर परत गृहस्थ आश्रम स्वीकारणे समाजाकडून अलाउड नाहीये, कारण तुम्ही विरक्ती स्वीकारली, तर हा मोठा धोका होतो. परंतु निष्काम कर्मयोगाच्या व्यक्तीला असा काही प्रॉब्लेम नाही. कर्म संन्यास आणि निष्काम भावनेत कर्म करणे दोन्ही समान आहे, पण निष्काम कर्म सोपं आणि सुरक्षित आहे. आणि जर व्यक्ती निष्काम कर्मयोग करत गेला तर हळूहळू अधिक हृदय शुद्ध व्हायला लागतं. आणि ज्ञान म्हणजे इथं आत्मसाक्षात्कार, इथे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कारामध्ये दृढता आणखीन वाढायला लागते. निष्काम कर्मयोग करणं सोपं आहे, सुरक्षित आहे आणि त्याच्यामध्ये आपोआपच ज्ञान मिळायला लागतं. या तात्पर्यामध्ये सगळीकडे प्रभुपाद निष्काम कर्मयोगाला भक्तियोग म्हणून स्पष्ट करतात. आणि असंही जरी बघितलं तर भक्ती या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेच. नंतर प्रभुपादांनी लोक कसे सकाम कार्य करतात त्याच्यावरती आधारित तात्पर्यामध्ये काही मुद्दे लिहिलेत की शरीर कसं व्यक्तीच्या पूर्ण दुःखाचं कारण आहे आणि त्याच्यामुळे
व्यक्ती नको ते कार्य करायला लागतो आणि अधिकच बंधनामध्ये गुरफटून जातो. या गोष्टीचे काही स्पष्टीकरण दिले प्रभुपादांनी. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. कारण शरीराला हे क्लेशाचा आगार म्हटलंय. कुठे म्हणजे शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या भागात काही ना काही समस्या चालूच असते. मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. प्रभुपाद त्या ऋषभदेवांच्या शिकवणुकीमधून 4, 5 आणि 6 अशा 5 श्लोकांच्या आधारे स्पष्टीकरण करतात की सामान्यतः व्यक्ती शरीराला संतुष्ट करण्यासाठी काही कार्य करतो, परंतु या कार्याने तो अधिकाधिक गुरफटत जातो आणि अधिक दुःखाची प्राप्ती करतो. मग याच्यापासून मुक्त होण्याचा मार्ग असा आहे की भक्ती केली पाहिजे. पान नंबर 200 वर तुम्ही बघू शकता, तात्पर्यामध्ये एका ठिकाणी येईल वर्णन, प्रीतिर यावन्न मयी वासुदेवे न मुच्यते देह योगेन तावत. जोपर्यंत वासुदेवाबद्दल प्रीती निर्माण होत नाही म्हणजे भक्तीमध्ये येत नाही तोपर्यंत देहाच्या या बंधनातून व्यक्ती मुक्त नाही होणार. तर प्रभुपादाने भक्तिमय तात्पर्य दिल्यामुळे तशा पद्धतीने वर्णन केले. आणि ज्ञान योग किंवा कार्य संन्यास हे कसं अनैसर्गिक आहे याला स्पष्ट करताना प्रभुपादांनी सांगितलं की जे मायावादी लोक संन्यास घेतात म्हणजे विरक्त होतात तर ते अनैसर्गिक आहे. कारण ते लोक काय म्हणतात, पान नंबर 201 वरती, प्रापंचिक कया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्याग वैराग्यम फल्गू कथ्यते. तर या लोकांचं वैराग्य फल्गू आहे. फल्गू म्हणजे याला आपण म्हणू शकतो की अपूर्ण वैराग्य. का? कारण हे लोक काय म्हणतात की भगवंतांना अर्पण केलेला हार किंवा त्यांना अर्पण केलेला प्रसाद हे सगळे लोक प्रापंचिक समजतात किंवा भौतिक पदार्थ समजतात. आणि या गोष्टीपासून स्वतःचे म्हणजे आम्ही जर प्रसाद घेतला तर इंद्रियांना हे होईल असा विचार करून ते लोक सगळ्याच गोष्टीचा त्याग करायला प्रयत्न करतात. परंतु भक्तीमध्ये आपण तसं करत नाही. जसे की आपण लॅपटॉप, मोबाईल, एखादी वाहन सगळं काही आपण भक्तीमध्ये वापरतो. म्हणजे त्या लोकांचं असं म्हणणं आहे की सगळ्या भौतिक गोष्टी आहेत या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. तर प्रभुपाद त्या वैराग्याला फल्गू वैराग्य म्हणतात. का फल्गू वैराग्य? का अपूर्ण वैराग्य? कारण ज्या गोष्टींचा भगवंतांच्या सेवेत उपयोग होऊ शकतो ते लोक त्या गोष्टीचा भगवंताच्या सेवेत उपयोग करत नाहीत. म्हणून प्रभुपादांनी असं थोडंसं भक्तिमय स्पष्टीकरण दिलंय. तुम्हाला कुठे जर काही प्रश्न वाटला तर तुम्ही विचारू शकता. एक मिनिट, याला काय झालं, सर्व काही भगवंताचे. प्रभुपाद मग तात्पर्य एक मुद्दा सांगतात की जर सगळेच भगवंताने दिले, शरीर पण त्यांनी दिले आणि सगळे पदार्थ पण त्यांचेच आहेत, मग तुम्ही त्याग कशाचा करता? म्हणजे हे जे संन्यास मार्गाला जास्त महत्व देणाऱ्या लोकांचं काय असतं की त्यांना संन्यास घेण्यावरती किंवा वैराग्यावरती खूप थोडासा एका प्रकारचा अभिमान असतो की आम्ही वैरागी आहोत. पण प्रभुपाद त्यांच्या या अभिमानाचीच हवा काढून टाकतात. प्रभुपाद काय म्हणतात की तुम्ही कशाचा त्याग करताय, तुमचं आहे तरी काय? म्हणजे समजा एखादा व्यक्ती बोलला की मी एवढ्या संपत्तीचा त्याग केला, पण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर स्वतःच काहीच नाहीये, कोण सोबत काय घेऊन आलं. तर या संकल्पनेनुसार हे या लोकांचा जो संन्यास आहे तो अपरिपूर्ण आहे. कारण ज्या गोष्टीचा सेवेत उपयोग होऊ शकतो त्याचा ते करत नाहीत. तर या श्लोकाचा मुख्य अर्थ काय होता? अर्जुनाने पहिल्या श्लोकात विचारले की कृष्ण दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय? ते तर कृष्ण म्हणतात दोन्हीमध्ये सारखाच लाभ होतो, परंतु माझ्या मते निष्काम कर्मयोग अधिक चांगला आहे कारण तो करण्यासाठी सोपा आहे. तर आता कृष्ण तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाचा जे संन्यासचा प्रश्न नेहमी चालू होता त्याला एक स्पष्ट करतील. अर्जुन, ज्ञेयस नित्य संन्यासी यौन दृष्टी न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्जुन, तुला असं वाटतंय ना की क्षत्रियाची तलवार ठेवून द्यायची, राज्य त्याग करायचा आणि भगवे कपडे घालायचे म्हणजे त्याला संन्यास, असं तुला वाटतंय ना? पण हे चुकीचं आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी, अर्जुन अशा व्यक्तीला नित्य संन्यासी समज कोणत्या व्यक्तीला? यौन द्वेष्टी न कांक्षती, ज्याच्या मनामध्ये ना राग आहे ना द्वेष आहे. राग म्हणजे कुठल्या गोष्टीबद्दल आसक्ती आहे किंवा द्वेष म्हणजे कुठल्या गोष्टीबद्दल तिरस्कार. या दोन्ही भावनेपासून जो व्यक्ती मुक्त आहे त्या व्यक्तीला संन्यासी म्हणायचं, ना की बाह्य कपडे किंवा आश्रम किंवा काय म्हणता येईल त्याचा दिखावा. इथे त्याला संन्यास तू समजू नकोस. तुला संन्यास म्हणजे असं वाटतं की सगळं सोडून जाणे, पण ते संन्यास नाहीये. खरा संन्यास हा मनाच्या स्तरावर आहे.
नित्य संन्यासी मी त्या व्यक्तीला समजतो असे कृष्ण म्हणतात, जो की राग आणि द्वेष किंवा आकांक्षा आणि काय म्हणता येईल, द्वंद्व भावनेतून मुक्त आहे. इथे काय आकांक्षा आणि द्वेष किंवा राग आणि द्वेष या द्वंद्वातून जो व्यक्ती मुक्त आहे तो खरा संन्यासी. समजा आता याला कसं समजायचं, की समजा अर्जुनाने युद्ध केलं आणि आसक्तीने युद्ध केले, की अरे हे जर जिंकलं तर एवढं राज्य मिळेल, नंतर ही संपत्ती मिळेल, मग असा ऐशो आराम करता येईल. तर हा झाला राग म्हणजे आसक्ती. आणि द्वेष म्हणजे काय, की नाही मी जर हे युद्ध केलं तर हे मरतील, असं होईल, तर त्यांचं नुकसान होईल, यांचं नुकसान होईल, त्याच्यामुळे मला हे नाही करायचं, मला कोणाला नाही मारायचं, हा झाला द्वेष. तर ह्या दोन्ही भावना योग्य नाहीत. परंतु जर केवळ मी क्षत्रिय आहे आणि माझं माझं कर्तव्य युद्ध करायचं, मी जर जिंकलो तरी काही हरकत नाही किंवा माझा मृत्यू झाला तरी काही हरकत नाही, ही जर भावना असेल तर तू क्षत्रिय असून सुद्धा संन्यासी आहेस, असं कृष्ण या श्लोकात सांगतात. निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्जुन, जेव्हा व्यक्ती या द्वंद्वातून मुक्त होतो, म्हणजे यश अपयश, मान अपमान, सुख दुःख हे जे द्वंद्व आहे, या द्वंद्वातून जेव्हा व्यक्ती मुक्त होतो, असा व्यक्ती भवबंधनातून सुद्धा मुक्त होतो आणि सुखाची प्राप्ती करतो. तर इथे या श्लोकामध्ये अर्जुनाच्या संन्यासाच्या संकल्पनेला कृष्ण पूर्णपणे फिरवून टाकतात. अर्जुनाची जी मानसिकता होती त्याला, की खरा संन्यासी कोण आहे, जो द्वंद्वाला सहन करतो, द्वेष आणि आकांक्षेपासून मुक्त आहे, केवळ बाह्य दृष्टिकोनातून कार्य सोडून देणे किंवा घराचा त्याग करणे ह्या गोष्टी, याला संन्यास नाही म्हणायचं. ठीक आहे, तो एक ड्रेस आहे. आता समजा आपण काय म्हणू, कसं स्पष्टीकरण देता येईल, समजा एखाद्या व्यक्तीने पायलटचा ड्रेस घातला, पायलटचा ड्रेस कदाचित मार्केटमध्ये पण विकत मिळेल, एखादा टेलर तसा शिवून देईल, पण पायलटचा ड्रेस घातला म्हणून तो व्यक्ती पायलट आहे असं नाही, त्या व्यक्तीला विमान चालवता आलं पाहिजे. तसंच केवळ बाह्य दृष्टिकोनातून दंडा घेणे किंवा घर सोडणे हे संन्यास नाहीये, तर संन्यासी मानसिक स्थितीवरती असला पाहिजे, म्हणजे चेतनेच्या स्तरावर असला पाहिजे. असा व्यक्ती नित्य संन्यासी आहे, तो गृहस्थ असला तरी. तर द्वंद्वमुक्त काय आपण चर्चा केली, हार आणि विजय दोन्हीचे विचार न करता. मग प्रभुपाद परत भक्तिमय स्पष्टीकरण देतात तात्पर्यामध्ये, की मग भक्ताचा काय भाव असतो कार्य करण्यामध्ये. संन्यासी व्यक्ती तर सगळं सोडून देतो आणि निष्काम कर्मयोग योगाचा जो व्यक्ती आहे तो स्वतःचे विहित कर्म करतो. मग भक्त काय कसं कार्य करतो, तर भक्तांचा काय भाव असतो. वरवर भक्त असं आपल्याला वाटेल की निष्काम कर्मयोग आणि भक्ती सारखंच आहे, पण सारखं नाहीये. निष्काम कर्मयोगामध्ये व्यक्ती वर्णाश्रमाच्या कार्याला आसक्त असतो. समजा तो क्षत्रिय तर तो युद्धाला आसक्त असणार, परंतु युद्धाच्या फळाला तो भगवंतांना देणार. परंतु भक्तियोगी ते युद्ध करणं न करणं त्याला जास्त महत्व देत नाही. भगवंतांचं नामश्रवण, भगवंतांच्या कथांचं श्रवण, वैष्णवांची सेवा, हे जे प्रल्हाद महाराजांनी नवविध भक्ती सांगितली, श्रवणं कीर्तनम वैष्णव स्मरणं, त्याला महत्व देतो. असा फरक आहे. म्हणजे थोडक्यात निष्काम कर्मयोगाचा व्यक्ती कार्य करून त्याची फळ भगवंतांना अर्पण करतो आणि त्याने प्रसन्न करतो. तर भक्तियोगी भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच कार्य करतो, जे भगवंतांना आवडतं ते करतो. निष्काम कर्मयोगी जे स्वतःला आवडतं तो करतो. हा दोघांमध्ये फरक आहे. तर भक्ताचं कार्य करण्यामागची चेतना काय, की मी भगवंतांचा अंश आहे आणि गुणात्मक दृष्ट्या मी भगवंत समानच आहे, परंतु मी अणु आहे. तर अंश असल्यामुळे अंशीची सेवा आहे की अंशाची सेवा आहे की अंशीची सेवा कार्य आहे की अंशीची सेवा केली पाहिजे, किंवा जर हात शरीराचा भाग आहे तर हाताचं कर्तव्य आहे की शरीराची सेवा केली पाहिजे. या भावनेमध्ये आपण सेवा करतो. प्रभुपाद परत या जे मायावादीच्या संकल्पनेचं खंडन करतात पान नंबर 202 वर. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मक दृष्ट्या एक, परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे. याच्या आधी कधी कुठं ऐकल्यासारखं आठवतं तुम्हाला आपल्या चर्चेत, की आपण कधीच भगवंताशी एक होऊ शकत नाही, आधी चर्चा कधी केली का नाही केली आपण? येस माताजी. हा, तुम्ही अरे हरिबोल करताय. दुसऱ्या अध्यायात आपण किती आत्म्याचे स्पष्टीकरण बघितलं ना. हा, तर श्लोक नाही लक्षात आला तरी चालेल, फक्त संकल्पना तरी लक्षात ठेवा.
कारण हे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचा सिद्धांत आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं ना, ते वाहम जातून आसम न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामि सर्वे वयमत परम. अर्जुन, अशी कधीच वेळ नव्हती की तू नव्हतास, हे राजे नव्हते आणि मी नव्हतो, आणि अशी कधीच वेळ येणार नाही की तू नसणार, राजे नसणार आणि मी नसणार. जर एक रूप झाले तर हे वाक्य चुकीचं ठरलं असतं, की समजा नंतर असा काही जे मायावादी लोकांचं म्हणणं आहे की सगळे आत्मे मिळून एकच आत्मा होऊन जातो, जीव शिव होऊन जातो असे ते लोक म्हणतात. मग तसं असतं तर कृष्ण बोलले नसते ना की नंतर मग आपलं स्वतंत्र अस्तित्व राहणार आहे. मग असे बोलले असते की अरे अर्जुन, मागे स्वतंत्र अस्तित्व नव्हतं पण आता आहे असं भ्रम आहे, आणि परत काही वर्षांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व नष्ट होणार, असे नाही बोलले कृष्ण. एकदम एकदम क्लिअरली बोलले, नत्वेवाहम जातुनासम न चैव भविष्याम सर्वे वयमतः परम. आपल्या सगळ्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. याचा अर्थ जीव आणि ब्रह्म एक आहे ह्या सिद्धांताला इथे गीतेमध्ये खंडित केले. याची आपण खूप विस्तारित चर्चा केली होती. तर भक्तांचा हा दृष्टिकोन आहे, मी भगवंताचा अंश असल्यामुळे भगवंतांची सेवा करायची, तर सगळं काही सेवेत करायचं, त्याच्यामुळे द्वंद्वाचा प्रश्नच येत नाही. कारण सगळं काही बरं पण कृष्णाला आणि वाईट पण कृष्णालाच आहे, त्याच्यामुळे द्वंद्व कुठून होणार. तर हे स्पष्टीकरण. तर पहिल्या श्लोकात अर्जुनाने विचारलं दोन्हीपैकी श्रेष्ठ काय. दुसऱ्या श्लोकात कृष्ण बोलले की निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे, आणि तिसऱ्या श्लोकात खरा संन्यासी कोण आहे की जो द्वंद्वातून मुक्त आहे. आणि अशा पद्धतीने जर द्वंद्वमुक्त कार्य केलं तर व्यक्ती भवबंधनातून मुक्त होतो. चौथ्या श्लोकात कृष्ण काय म्हणतात, सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमपि अस्तितः सम्यक उभयोर विंदते फलम. याच्यात काही काही श्लोकांची भाषा थोडी सोपी आहे समजायला पण. तर तुम्ही हँड रेज करा, सांख्य योग म्हणजे कुठला योग, फक्त हँड रेज करा. सांगा सावंत सर. हात खाली केला की काय त्यांनी. जयश्री माताजी तुम्ही सांगा. बोला. तुमचा आवाज येत नाही. हा बोला ना. हा, ज्ञानयोग हे लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलं. तिथे कृष्ण काय म्हणतात, सांख्य योग. आता फक्त योग म्हटलं की आपण याला निष्काम कर्मयोग घ्यायचा, हे लक्षात ठेवा. तर सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग किंवा संन्यास आणि निष्काम कर्मयोग कसे आहेत, पृथक. पृथक म्हणजे आपण काय म्हणतो मराठीमध्ये, पृथक पृथक केले म्हणतो ना, पृथक म्हणजे वेगवेगळे. हा, तर कृष्णाला काय म्हणायचं, सांख्य आणि योग. सांख्य योग पृथक बाला. बाला म्हणजे ज्यांची बालक बुद्धी आहे किंवा ज्यांची सामान्य बुद्धी आहे, असे लोक संन्यासाला किंवा सांख्ययोगाला आणि निष्काम कर्मयोगाला भिन्न भिन्न समजतात. परंतु प्रवदंती, वदंती म्हणजे बोलणे, किंवा प्रवदंती म्हणजे अधिक स्पष्टपणे बोलणे, न पंडिता, परंतु ज्यांना खरं ज्ञान आहे शास्त्राचं, हे असे लोक सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोगामध्ये काही भेद समजत नाहीत, ज्यांना योग्य ज्ञान आहे. मग का, एकम अपि अस्तित सम्यक, अस्तित्व म्हणजे स्थित होणे, दोन्हीपैकी एका कुठल्याही जरी मार्गामध्ये व्यक्ती स्थिर झाला तर त्याला काय होतं, सम्यक. सम्यक म्हणजे पूर्णपणे, उभयोर विंदते फलम, दोन्ही मार्गाचं फळ त्या व्यक्तीला मिळतं. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अर्जुन, असं समजू नको की ज्ञानयोग खूप श्रेष्ठ आहे आणि निष्काम कर्मयोग कनिष्ठ आहे. जे लोक असे समजतात ते बालक बुद्धीचे आहेत, आणि ज्यांना खरं शास्त्राचं ज्ञान आहे ते असं श्रेष्ठ कनिष्ठ समजत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे दोन्ही मार्गाने व्यक्तीचं एकच गंतव्य आहे. जसं की आपण आधी चर्चा केली होती की समजा एखादा आजार जर आयुर्वेदाने ठीक होत असेल आणि ॲलोपॅथीने ठीक होत असेल, तर जो आपल्याला जास्त कमी खर्चाचा आहे, कदाचित आयुर्वेद कमी खर्चाचा असेल, तर व्यक्ती आयुर्वेदाने ट्रीटमेंट करेल. तर त्याच्यामध्ये ॲलोपॅथीनेच मी ट्रीटमेंट घेणार याला हट्ट करून बसणं काही योग्य नाही. तसंच सांख्ययोग किंवा संन्यास श्रेष्ठ आहे असे म्हणणारी लोक बालक बुद्धीचे आहेत, कारण दोन्हीही व्यक्तीला सारखाच लाभ होतो. माझा आवाज येतो सर्वांना? ओके, ठीक आहे. तर
ज्ञान आणि कर्म मधील अभिन्नता, दोन्हीपैकी एक करून समान फळ मिळतं. काय फळ पाहिजे या लोकांना, कुठल्याही मार्गातल्या लोकांना? मोक्ष. हे लक्षात ठेवा. परमोच्च फळ सगळ्या साधनेमध्ये मोक्षच आहे. हे असे जे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आहेत, त्याला तुम्ही लक्षात ठेवा, कारण नाहीतर मग पुढे कन्फ्युजन होईल. तर बुद्धिमान कधीच कर्म आणि ज्ञान मध्ये भेद नाही करणार, कारण एकाच्या आचरणाने दोन्हीचे फळ मिळते, जे की मोक्ष आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की आयुर्वेदाने पेशंट ठीक होतो, ॲलोपॅथीने ठीक होतो. त्याच्यामुळे जो मार्ग आपल्याला सोपा आहे, ज्या ट्रीटमेंटमध्ये कमी खर्च, तो ट्रीटमेंट आपण करणार. दुसऱ्या ट्रीटमेंटला आसक्त असण्याचा काही उपयोग नाहीये. तसंच निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीने मोक्ष मिळतो, परंतु निष्काम कर्मयोग करण्यासाठी सोपा आहे, त्याच्यामुळे का अवघड मार्गाला जायचं. तर सांख्य या शब्दाला आधारित प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये स्पष्टीकरण दिले. कोणाला आठवतं आधी आपण सांख्याची काय व्याख्या बघितली होती? सांख्य म्हणजे काय? सांख्ययोग कोणाला आठवतो? आपण आधी चर्चा केली होती. जयश्री माताजी तुम्ही सांगताय? मला वाटतं तुम्ही स्वतःला म्यूट केलं काय की? प्रिया माताजी तुम्ही सांगा. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्यामध्येच नाही तर पूर्ण विश्वामध्ये, कारण जे तत्व आपल्या शरीरात आहे तेच तत्व ब्रह्मांडात आहेत. जसे की आपल्या शरीरामध्ये माती आहे, माती ब्रह्मांडामध्ये, जसं आपण पंचमहाभूत म्हणतो ना, तर जे ब्रह्मांडात आहे ते शरीरात आहे. त्याच्यामुळे असं आपण त्याला काय मराठी थोडा अवघड शब्द आहे, पृथक्करणात्मक अभ्यास, इंग्लिशमध्ये अनालिटिकल स्टडी म्हणतात. की ठीक आहे बाबा, हे ब्रह्मांड कशापासून बनले? 5 पंचमहाभूत आहेत. सूक्ष्म तत्व कुठले आहेत? मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय विषयाची विषय वस्तू, असं त्याचं पृथक्करण करून जे लोक अभ्यास करतात त्या मार्गाला सांख्ययोग असं म्हणतात. ते ज्ञानयोगाचाच एक भाग आहे. तर या सांख्ययोगाचं अधिक तुम्हाला स्पष्टीकरण वाचायचं असेल तर 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल देव त्यांच्या आईला सांख्ययोग स्पष्ट करतात, तिथे पण थोडंफार स्पष्टीकरण आलंय. तर ह्या विश्वातल्या घटकांची गणना करण्याचे प्रकार वेगळे आहेत. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की 8 घटक आहेत, काहींचं म्हणणं आहे 14 आहे, काहींचं म्हणणं आहे 24 आहे, काहींचं म्हणणं आहे 25 आहे, काहींचं म्हणणं आहे 27 घटक आहेत. तर कृष्ण 11व्या स्कंदात सांगतात की अर्जुन नाही, उद्धव, ही सगळी मोजणी बरोबर आहे, फक्त व्यक्ती कोणत्या घटकाला कसा पकडतो त्याच्यानुसार नंबर बदलतात. समजा एखाद्या व्यक्तीने मोजताना 5 महाभूतांना 1 पकडलं तर त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं होईल. असंच कोण कशा पद्धतीने त्या घटकांना मोजतो त्याच्यानुसार नंबर कमी जास्त होऊ शकतो, पण सगळ्यांचं मोजणं बरोबरच आहे, असं कृष्ण 11व्या स्कंदात सांगतात. 11व्या स्कंदात पण उद्धव गीतेत एक सांख्ययोगावरती अध्याय आहे. आता हे सांख्ययोगाचे लोकांचं लक्ष काय? प्रभुपाद काय म्हणतात की यांना खोलामध्ये जाऊन याचं मूळ काय, याचं मूळ काय, याचं मूळ काय शोधायचं, सगळ्या उत्पत्तीचं मूळ कारण काय. तर प्रभुपाद सांगतात की सगळ्याचं मूळ कारण विष्णूच आहे. जसं की उपनिषदामध्ये येतं, एको नारायण आसीत, की ब्रह्मांड निर्मितीच्या आधी केवळ नारायण होते किंवा विष्णू होते. त्याच्यामुळे प्रभुपाद म्हणतात की हे लोक मूळ शोधतायत आणि आपण भक्तीमध्ये मुळाला पाणी देतो. आपण भक्तीमध्ये मुळाला पाणी देतो म्हणजे काय करतो? दिव्या माताजी तुम्ही बोलता? मुळाला पाणी देणे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? आता तुम्हाला समजलं. सगळ्यांचं मूळ विष्णूच आहे, सगळ्या उपनिषदांचा सार तोच आहे. फक्त सांख्ययोगवाले लोक मूळ शोधण्यामध्ये वेळ घालवतात आणि आपण डायरेक्ट मुळाला पाणी घालतो, म्हणजे डायरेक्ट विष्णूची भक्ती करतो, त्याच्यामुळे भक्ती अधिक चांगली, असं प्रभुपादाने ते सांगायचं. तर ठीक आहे, इथे आपण काय बघितलं, म्हणजे वाक्य अर्थ काय आहे की जे बालक बुद्धीचे लोक आहेत तेच या दोन्ही मार्गामध्ये भेद समजतात. ज्यांना खरं शास्त्राचं ज्ञान आहे ते असा भेद मानत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे
की कुठल्याही एका मार्गाचं अनुसरण केल्यानं समानच फायदा होतो. तो फायदा म्हणजे दोन्हीकडून व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो. तेच ती संकल्पना इथे परत स्पष्ट केली 5व्या मध्ये. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते. म्हणजे जे स्थान सांख्याने मिळते. आता कुठलं स्थान मिळवायचं व्यक्तीला सांख्याने? स्वर्ग मिळवायचा की जनलोकी तपलोक, कुठलं स्थान मिळवायचंय? हे लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. स्थान किंवा परमोच्च फळ मोक्ष आहे. यात सांख्ये प्राप्यते स्थानम, इथे स्थानचा अर्थ मोक्ष घ्यायचा. तात्पर्यामध्ये गृहपदांनी काय दिलं? स्थानचा स्थानच दिला. तर इथे स्थानचा अर्थ मोक्ष आहे, म्हणजे लाभ पण म्हणू शकतो, जो परमोच्च लाभ. यात सांख्ये प्राप्यते स्थानम, ज्या सांख्याने जे स्थान, जो लाभ मिळतो तोच तद म्हणजे तोच तद योगैरपि गम्यते. इथे योग म्हणजे कुठला योग? कन्फ्युज होत आहे का तुम्ही? थांबा, आपण बघा या अध्यायामध्ये योग नाहीच आहे. या अध्यायामध्ये म्हणण्यापेक्षा सध्याच्या चर्चेमध्ये नाहीच आहे. फक्त प्रभुपाद असं स्पष्ट सांख्ययोग म्हणजे ज्ञान. निष्काम कर्मिक. चर्चा आपली काय चालू आहे तुम्ही लक्ष हटू नका ना. चर्चा आपली आहे की सांख्ययोग किंवा संन्यास किंवा ज्ञान हे एक समानार्थी. दुसरा आहे योग किंवा कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग. या दोन्ही मध्ये कृष्णाला कोणता जास्त चांगला आहे हे सांगायचं आहे. तर ती चर्चा चालू असल्यावरती एक जर मी सांख्ययोग संन्यास बोललो किंवा सांख्य बोललो तर दुसरा योग आपोआपच निष्काम कर्मयोग होणार ना. हे समजते का? जास्त कन्फ्युजन होते? ठीक आहे, आता परत मी तुम्हाला स्पष्ट करतो. बघा, वेदांमध्ये जीवाला या भवबंधनातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. सगळ्या मार्गांचा उद्देश आहे मोक्ष प्राप्तीचाच. तर याच्यात 4 मार्ग आहेत: निष्काम कर्मयोग, अष्टांग योग, ज्ञान योग आणि भक्ती योग. 4ही मार्गाने जीव या भवबंधनातून बाहेर जाऊ शकतो. फरक काय? निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग या तिन्ही मार्गामध्ये व्यक्ती निर्विशेष मोक्ष प्राप्त करतो, म्हणजे भगवंताच्या साकार रूपाची प्राप्ती नाही करत. परंतु भक्ती योगामध्येच असं प्रावधान आहे की तो साकार रूपाची प्राप्ती करू शकतो. तर हा झाला 3 आणि 1 असे 2 गट पाडले मी. भक्ती विरुद्ध निष्काम, ज्ञान आणि अष्टांग ना. तर इथे आपली चर्चा चालू आहे या 4ही मार्गांपैकी निष्काम कर्मयोग आणि सांख्ययोगाची. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सांख्ययोग, ज्ञानयोग, संन्यास, कार्यत्याग हे 4ही समानार्थी शब्द आहे. असं तुम्ही लिहून ठेवा. मला वाटतं तुम्ही बऱ्याच नोट्स घेत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला समस्या येते. हे आपलं आधी पण डिस्कस झालंय. तर कार्यत्याग, संन्यास, सांख्य, ज्ञान हे सगळे समानार्थी आहेत. त्याच्यामुळे सांख्य म्हटलं की ज्ञान समजायचं, ज्ञान समजले की म्हटलं की संन्यास जरी आला समजून घ्यायचं, कार्यत्याग म्हटलं तरी ज्ञानयोग आहे समजून घ्यायचं, कारण सगळे समानार्थी शब्द आहेत. आणि दुसरा याच्या विरुद्ध चर्चा केली जाते निष्काम कर्मयोगासोबत. म्हणून निष्काम कर्मयोगाला इथं विहित कर्म करणे, निष्काम कर्मयोग किंवा कर्मयोग हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे या 3 पैकी कोणता एक शब्द आला तर निष्काम कर्मयोग समजायचं, त्या 4 पैकी कोणता एक शब्द आला तर संन्यास किंवा ज्ञानयोग समजायचं. तर इथे 2 शब्द कोणते आले? सांख्य. आता सांख्य म्हटल्यावर कुठला योग? आता याच्या विरुद्ध कोणत्या मार्गासोबत तुलना चालू आहे? आता क्लिअर झालं. आता जर तुम्ही परत म्हटले गडबड केली तर बघा, तुम्ही काही नोट्स घेत नाही का? इंटरेस्ट थोडा वाढवायला लागेल, असं करू नका. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते. जे सांख्ययोगाने स्थान मिळतं ते निष्काम कर्मयोगाने मिळतं, म्हणजे दोन्हीमध्ये पण मोक्ष मिळू शकतो. एकम सांख्यम च योगम च यह पश्यति स पश्यति. त्याच्यामुळे दोन्ही मार्गांना समान दृष्टिकोनातून जो व्यक्ती बघतो त्याला खरं समजतं, असं माझं म्हणणं आहे अर्जुन. तो खऱ्या पश्यती म्हणजे बघणे किंवा समजणे. जो या दोन्ही मार्गाला समान स्तरावरती समजतो की त्याला कळतं की, जसं मी तुम्हाला ट्रीटमेंटचं उदाहरण दिलं की ठीक आहे बाबा, पेशंट आमचा आयुर्वेदाने ठीक होतो, ॲलोपॅथीने ठीक होतो, त्याच्यामुळे कोणत्या एकाला आसक्त राहण्याची गरज नाही, जे कमी खर्चिक आहे त्यानं ट्रीटमेंट करूया, असा जो व्यक्ती असेल तो खरा ज्ञानी व्यक्ती.
तसंच या श्लोकामध्ये काय अरे हरी बोल. तर यह पश्येत स पश्यति. तात्पर्यात काय मुद्दे आले आपण बघूया. हा, बाह्यरूप जरी भिन्न असले तरी दोन्हीचे फळ एक आहे आणि फळ आपल्याला समजले, बरेचदा चर्चा केली, मोक्ष आहे. दोन्ही मार्गात आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो म्हणून काही भेद नाही. आपण आता ही पण चर्चा केली ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची. एक मिनिट आहे, कोणाचं माहिती चालू. हा, सांख्य जीव भौतिक जगातील नसून परमात्माचा अंश आहे, तेव्हा कार्य सुद्धा भगवंताशी संबंधित असलं पाहिजे. सांख्ययोगाचे लोक हे विघटन करत 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 सगळ्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आपण भक्तीमध्ये डायरेक्ट भगवत कार्य करतो, त्याच्यामुळे आपण मुळाला पाणी देतो. सांख्य भौतिक गोष्टीपासून अनासक्ती. हा, तर दोघांमध्ये फरक काय होतो, तर हे सांख्ययोगावरील लोकांचं काय असतं की ते शोधून काढतात की अरे मी कोण आहे, मी अग्नी नाहीये, मी पाणी नाहीये, मी हवा नाहीये, किंवा मी हे मन नाहीये, मी हे बुद्धी नाहीये. म्हणजे नाही नाही त्यांचे तुम्ही कधी शब्द ऐकला असेल, नेती नेती म्हणतात ते लोक. नेती नेती म्हणजे नाहीये. मी हे नाहीये, मी ते नाहीये, मी ते नाही, असं असा अभ्यास करत करत सगळ्या गोष्टीपासून स्वतःला अनासक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर परंतु भक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की मी हे नाहीये, परंतु मी सगळ्यांचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करू शकतो. तर एका दृष्टिकोनातून सांख्ययोग किंवा संन्यास किंवा कार्यत्याग किंवा ज्ञानयोग हे अनासक्तीचा मार्ग आहे आणि भक्तीचा मार्ग हा भगवंतांशी आसक्ती वाढवण्याचा मार्ग आहे. त्याच्यामुळे भक्ती अधिक नैसर्गिक आहे, कारण कुणालाही प्रेमाची अपेक्षा असते. तर त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की हे ज्ञानयोगी असतात थोडेसे कठोर हृदयाचे असतात, कारण सगळे नातेसंबंध तोडणे. तर ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट नको व्हायला. तर अन्न पदार्थाची आसक्ती सोडण्यासाठी ते लोक सगळी भाजी भात डाळ एकत्र मिक्स करून खातात की याच्यापासून अनासक्त राहायचं. म्हणजे अशा त्यांचा पूर्ण अभ्यासच असतो की स्वतःला सगळ्या गोष्टीपासून अनासक्त करायचं. म्हणजे आणि परंतु ते जीवनाचा रस अनुभवत नाहीत ते लोक, त्याच्यामुळे मन कठोर होते की नातेसंबंधाचा अनुभव नाही, प्रेमाचा अनुभव नाही, किंवा ज्या भगवंतांच्या प्रसादाचा व्यवस्थित अनुभव न घेतल्यामुळे तो मार्ग थोडासा कठोर आहे आणि व्यक्तीचं मन थोडं हार्ड हार्टेड म्हणतात. त्याच्यामुळे लोक थोडेसे चिडचिड करतात बघा ज्ञानयोगी. परंतु भक्तीमध्ये आपण काय करतो की नैसर्गिकरित्या गोष्टींचा त्याग करण्यापेक्षा त्यांना शुद्ध करून घेतो आणि भगवंतांशी प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करतो, भावना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे थोडं अधिक सोपं जातं. तर ही झाली आपली चर्चा. याच्यामध्ये आपण बघितलं की जे सांख्ययोगानं मिळतं स्थान म्हणजे जो लाभ, तोच निष्काम कर्मयोगानं मिळतो. हे ज्याला समजतं त्याला मी खरा ज्ञानी व्यक्ती समजतो. आणि परत जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की कृष्ण ज्ञानयोगाला खूप एका दृष्टिकोनातून हे करतात, रिजेक्ट करतात. इथे बघा परत तसं सांगतात, जसं आपण तिसऱ्या अध्यायात बघितलं होतं की जर एखादा व्यक्ती बाहेरून कार्यत्याग करतो पण मनात इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, मिथ्याचारी उच्चते म्हणून एक श्लोक आला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. कर्मेंद्रिय आणि मनसा काय आहे तो, मिथ्याचारी स उच्चते, मिथ्याचारी उच्चतेचा श्लोक काय आहे, यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्यारभते अर्जुन. नाही, कर्मेंद्रियाणी संयम्य हे असते मनसाचरण, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्चते. तसाच ऑलमोस्ट सेम श्लोक आहे हा 6 नंबरचा. तर तशा व्यक्तीची काय परिस्थिती होती ते सांगतात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमप्तुम अयोगता योगयुक्त मुनिर्ब्रह्म न अचिरेनाधी गच्छति. आता मला सांगा इथे संन्यास म्हणजे कोणता मार्ग आहे? हा, सर्वांना समजलं ना संन्यास म्हणजे काय? आता हे खरं एकदम ऑनेस्टली सांगा, कोणाला संन्यास म्हणजे ज्ञानयोग समजलं नाही? सर्वांना समजलं? तुम्ही उत्तर देत नाही, मला कन्फ्युज करा. ठीक आहे, आता मला हे सांगा, हे ज्ञानयोगाचे 4 समानार्थी शब्द कोण सांगेल? कृपा सांगतो. हा, हे 4 लक्षात ठेवा. बघा, ज्या गोष्टीमुळे माझं काय म्हणता येईल शैक्षणिक क्षेत्रात आणि भक्ती दोन्हीत नुकसान झालं, तुम्हाला मी सांगतो आता.
ते तुम्ही करून घेऊ नका. बऱ्याचदा आपण काय करतो, बोलतच नाही. आणि माझं उत्तर चुकलं तर समोरची व्यक्ती काय म्हणेल, दुसरे प्रभूजी काय म्हणतील, माताजी काय म्हणतील या विचारात राहून आपण सहभाग घेत नाही. असंच आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये, कारण आम्ही तिकडच्या सामान्य बॅकग्राऊंड मधून आलो ना, तर काही उत्तरच द्यायची नाही. आणि इथे पण असंच करत करत खूप नुकसान झालं याच्यामुळे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इतकं फ्री प्लॅटफॉर्म देतोय, एवढं तुम्हाला संकोच का वाटतं मला समजत नाही. असं कराल तर तुम्हाला खूप कठीण जाईल. फ्रीली पार्टिसिपेट करायचं, काय चुकलं तर काय होणार आहे. जरी सावंत सरांना वाटलं की माझं उत्तर चुकलं, काय काय फरक पडणार आहे तुम्हाला. हे थोडी तुमच्या शैक्षणिक सर्टिफिकेट मध्ये येणार आहे. थोडं फ्रीली पार्टिसिपेट करा, नाहीतर नुकसान होईल. तर इथे कृष्ण काय म्हणतात, संन्यास असतो महाबाहो. हे अर्जुन, समजा एखाद्या व्यक्तीने संन्यास घेतला तर त्याला काय होतं, दुःख मागतो, त्याला दुःख मिळतं. अरे संन्यास घेतल्यावर दुःख का मिळतं, अयोग्यता. अयोग्यता म्हणजे पात्रता नसताना जर संन्यास घेतला तर अर्जुन हे संन्यास दुःखाचं कारण होतं. आणि याच्या विरुद्ध योगयुक्तो मुनिर्ब्रह्म. योगयुक्त म्हणजे जो व्यक्ती निष्काम कर्माने युक्त आहे, त्या व्यक्तीला काय मिळतं, अशा मुनीला किंवा अशा साधकाला ब्रह्म मिळतं. ब्रह्म म्हणजे आपण इथे मोक्ष म्हणू शकतो. प्रभुपादांनी ब्रह्मचं ब्रह्मच दिले. तर योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न आचरेणाधी गच्छति. तर पात्रता नसताना संन्यास घेतलेल्या व्यक्तीला केवळ दुःख मिळतं, परंतु याच्या विरुद्ध जो व्यक्ती प्रामाणिकपणे निष्काम कर्म करतो, काही कालांतराने तो ब्रह्मची किंवा मोक्षाची प्राप्ती नक्कीच करतो. म्हणजे इथे कृष्ण कोणाला जास्त महत्व देतात आणि कोणाला रिजेक्ट करतायत. आता गीतांजली तू सांगशील. हा, तर हे आता तुम्हाला व्यवस्थित येईल हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही प्रभुपादांचं जर भाषांतर वाचलं, पान नंबर 6 वरती 203 वरती, प्रभुपादांचं भाषांतर कसं आहे बघा. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. तर प्रभुपाद निष्काम कर्मयोगाला भक्तियोग सारखं स्पष्ट करतात. तर आपण याला असं वाचलं की निष्काम कर्मयोगामध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु निष्काम कर्मयोगामध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विना विलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. भक्तीच्या ठिकाणी जर निष्काम कर्मयोग हा शब्द ठेवला तर त्याचा नैसर्गिक अर्थ आपल्याला मिळेल. नैसर्गिक म्हणजे जो श्लोकामध्ये अर्थ आहे तो, म्हणजे प्रभुपादांनी कृत्रिम अर्थ दिला असं मला म्हणायचं नाहीये, त्याची आपण विस्तारित चर्चा केली. तर हा फरक समजला, भक्तीचा निष्काम कर्म कसा प्रभुपादांनी केला. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे, हो की नाही. माझा आवाज येतोय का. हा बघा, मी काय म्हंटल तुम्हाला की या 6व्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगामध्ये फरक आहे. कृष्ण म्हणतात की पात्रता नसताना निष्काम कर्मयोग ज्ञानयोग घेतला तर दुःख मिळेल, परंतु याच्या विरुद्ध निष्काम कर्मयोग केला तर व्यक्तीला ब्रह्मची प्राप्ती होईल किंवा मोक्ष होईल. परंतु जर तुम्ही 6चं भाषांतर बघितलं श्रील प्रभुपादांचं, पान नंबर 203 वरती, सगळ्यांकडे जर गीता असेल तर प्रभुपादांची भाषांतरात काय लिहिलं तुम्ही वाचाल ना त्याची भाषांतर. हा, तर आता इथे श्लोकामध्ये तर भक्ती नाहीये, प्रभुपादाने तर भक्ती लिहिले. तर मी तुम्हाला आधी बोललो होते की प्रभुपाद इथे निष्काम कर्मयोगाला भक्ती म्हणून स्पष्ट करतात. आता क्लिअर झालं. हा ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्हाला नंतर वाचताना असं नको वाटायला की अरे चर्चा तर सगळे निष्काम कर्मयोगाची केली तर कुठं निष्काम कर्मयोग शब्द दिसत नाही, कुठून बोलले, असं नको व्हायला. तर अशा पद्धतीने भगवंत परत निष्काम कर्मयोगालाच श्रेष्ठ समजतात. निष्काम कर्म करून हृदय शुद्ध न करता जर संन्यास घेतला तर खूप कठीण आहे आणि दुःखाचंच कारण आहे. कारण मन नेहमी इंद्रिय विषयाकडेच जाईल. कारण आणखीन त्या आठवणी पुसून नाही गेल्या तर कठीण अशा व्यक्तीला संन्यास टिकवणं. आणि याच्या विरुद्ध निष्काम कर्मयोग करून व्यक्ती आपल्या इच्छा
पूर्ण करत करत हळूहळू शुद्ध होईल, थोडा वेळ लागेल, पण त्याला यश नक्कीच मिळेल. तर मी तेव्हा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की अशुद्ध हृदय असताना ज्ञानयोग करणं म्हणजे, समजा एखाद्या गाडीचा टायर पंक्चर आहे तरी तो ड्रायव्हर गाडीला चालवतोय, आणि निष्काम कर्मयोग म्हणजे की तो ड्रायव्हर थांबून ते टायर ठीक करून नंतर गाडी चालवतो. कारण टायर ठीक करणे म्हणजे हृदय शुद्ध करणे. कदाचित असं वाटेल की अरे हा ड्रायव्हर थांबला, आता ह्याचा एक्स्ट्रा वेळ जाणार टायर ठीक करायला, परंतु असं नाहीये. उलट या व्यक्तीने वेळ दिल्यामुळे तो त्याच्यापेक्षा लवकर जाईल यशाकडे, कारण ती खराब टायरची गाडी किती वेळ चालणार. तसं हृदय शुद्ध नसताना संन्यास किती दिवस टिकून ठेवणार माणूस. आज बघताना असे वाटेल की हा संन्यासी सगळं काही सोडलंय, खूप प्रगती करतोय, पण त्याची परिस्थिती त्यालाच माहिती असेल बिचारायला. तर अशी गडबड होते. मायावादी संन्यासी, वैष्णव संन्यासी प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले. ठीक आहे. श्लोक नंबर 7 मध्ये आपण आहोत आता. पान नंबर 204. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. बघा, या श्लोकामध्ये आत्मा 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 बऱ्याच वेळेस आले. 1 2 3 4 वेळेस आले. तर सगळीकडे आत्म्याचा अर्थ वेगवेगळा आहे. तुम्हाला मी आधी पण बोललो होतो, संस्कृतमध्ये एका शब्दाचे खूप अर्थ असतात. मला वाटतं आपण त्या श्लोकाचं नाम काय, चैतन्य महाप्रभूंनी ज्याचे 64 अर्थ दिले होते, तिथे आत्मा या शब्दाचे 7 अर्थ आहेत. तर इथे आपण बघू वेगवेगळ्या ठिकाणी आत्मा या शब्दाचे कसे वेगवेगळे अर्थ आहेत. तर या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाच्या सिद्धीचं वर्णन आहे, की जेव्हा व्यक्ती असा करत करत पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा त्याची काय स्थिती होते. तर तो योगयुक्त म्हणजे निष्काम कर्माने युक्त. आपण आता म्हटलं ना, योग म्हणजे ते निष्काम कर्मयोग आहे. तर त्याचं काय झालंय, विशुद्ध आत्मा. तर विशुद्ध आत्माचा अर्थ आचार्यांनी असे दिलाय की त्याची बुद्धी शुद्ध झाली. विजित आत्मा म्हणजे मन शुद्ध झालंय. आणि जितेंद्रिय तर समजायला सोपं आहे. जितेंद्रिय म्हणजे आणि इंद्रियांना जिंकलंय. आता समजा एखाद्या व्यक्तीची बुद्धी शुद्ध झालीये, मन शुद्ध झालंय, इंद्रिय पूर्णपणे शुद्ध झाले, याचा अर्थ तो कुठल्या स्तरावर असेल. आपण इथे म्हटलं की समजा एखाद्या व्यक्तीचं बुद्धी शुद्ध झाली, मन शुद्ध झालं, पूर्ण इंद्रियांवरती नियंत्रण केलंय, माझा तो कुठल्या स्तरावर आहे. ठीक आहे, ज्ञानयोग. ठीक आहे, मी तुम्हाला 2 नवीन शब्द सांगितले होते, एक सुरुवातीचा स्तर आणि एक दिव्या मताची सांगा तुम्ही. थांबा सावंत सर, दिव्या माताजी तुम्ही बोलताय का. ठीक आहे, संगीता माताजी तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती असेल. मी आधी बोललो होतो ना, सावंत सर आठवले का शब्द. तर तुम्ही मग तुम्ही नोट्स घेत नाही वाटतं. ते बघा ना, आता सुरुवातीच्या स्तराला त्याचं कसं काय बुद्धी शुद्ध असेल, मन कसं काय शुद्ध असेल, पण इथं हा श्लोक काय म्हणतोय, विशुद्ध आत्मा, बुद्धी शुद्ध, विजित आत्मा, मन शुद्ध किंवा मन जिंकलंय, जितेंद्रिय आणि इंद्रियांना जिंकले, तर हे सुरुवातीचा स्तर असू शकत नाही. तर या शब्दाकडे बघूनच समजते की हा व्यक्ती यशाच्या स्तरावरती आहे, म्हणून हा योगा रूढ स्तरावरती आहे. तर कुठल्याही मार्गाचा यशाचा जो स्तर असतो त्याला योगारूढ म्हणतात. तर अशा व्यक्तीला काय होतं, सर्व भूतात्मा भूतात्मा. तर असा व्यक्ती सगळ्या जीवांना प्रिय होतो. आता हे एक सिक्रेट आहे, तर हे कसं होतं याचं काही स्पष्टीकरण शब्दात देता येणार नाही, पण जेव्हा व्यक्ती पूर्ण इंद्रियांना जिंकतो, मन आणि बुद्धीला जिंकतो, आपोआपच त्याच्याकडे सगळे लोक आकर्षित होतात आणि आपोआपच कदाचित आता मॉडर्न पद्धतीने सांगायचं त्याच्या भोवती तो ऑरा म्हणतात ना, वलय, कंपनांचं वलय बदलत असेल, मला माहिती नाही, मी फक्त तुम्हाला गेस सांगतोय. तर अशी व्यक्ती नैसर्गिकतः सर्वांना आवडते आणि कुर्वन् अपि न लिप्यते. या स्तरावरती मग काही जरी कार्य केलं तर काही लिप्यते म्हणजे अडकत नाही किंवा बंधन होत नाही, कारण सगळं काही शुद्ध झालंय ना. तर असा हा 7वा श्लोक आहे. तर ही योगारूढ स्थिती आहे, आपण चर्चा केली काय योगारूढ स्थिती आहे, कारण त्याचं वर्णन तसं आहे. आता हा व्यक्ती ज्ञानयोगासाठी पात्र आहे, कारण ज्ञानयोगाची पात्रता काय, हृदय शुद्ध, आणि शुद्ध झाले 3 शब्द आले, विशुद्ध आत्मा, विजित आत्मा, जितेंद्रिय. विशुद्ध आहे म्हणजे ज्ञानयोगाला पात्र आहे, पण तरी सुद्धा हा निष्काम कर्मयोग करत आहे, कारण कुर्वन् अपि न लिप्यते म्हटलंय. तर कामाची सर्व ठिकाणे शुद्ध झाली,
इथं कामाची सर्व ठिकाणे शुद्ध झालीचा अर्थ काय? कोणाला आठवेल? तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण चर्चा केली होती, कामाची सर्व ठिकाणे शुद्ध झाली म्हणजे कामाची ठिकाणे कुठली कुठली आहेत? सांगा संगीता माताजी. आपण तेव्हा चर्चा केली होती ना, काम म्हणजे भौतिक इच्छा. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण विस्तारित चर्चा केली की कामशत्रूला कसं जिंकायचं. तर तेव्हा आपण म्हटले की काम म्हणजे केवळ स्त्री पुरुष आकर्षण नाहीये. स्त्री पुरुष आकर्षण हे कामाचा सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग फोर्स आहे, परंतु कामाची व्यापक व्याख्या आहे भौतिक इच्छा. मग त्या भौतिक ध्वनीच्या असतील, भौतिक सुगंधाच्या असतील, भौतिक पदार्थाच्या पण असू शकतात. तर ह्या कामाच्या इच्छा कुठे साठवल्या आहेत? आपल्या मनामध्ये, आणि त्या कुठून प्रकट होतात? इंद्रियांमधून. म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण काय बोलले होते की कुठे कुठे काम आहे? इंद्रियांमध्ये आहे, मनामध्ये आहे आणि बुद्धीमध्ये आहे. त्याच्यामुळे या कामशत्रूला जाणून घे की या 3 ठिकाणी हा बसलाय. त्याच्यामुळे याला नियंत्रण करण्यासाठी सर्वात आधी कोणाला नियंत्रण करायला सांगितलं होतं कृष्णाने? कृपा सांगते. का बरं इंद्रियांना सांगितलं? कारण आपण तेव्हा चर्चा केली होती ना की सूक्ष्म गोष्टीपेक्षा स्थूल गोष्टीला नियंत्रण करणं सोपं आहे. जसं की मातीला हाताळणं हे हवेला हाताळण्यापेक्षा सोपं आहे, कारण हवा जास्त सूक्ष्म आहे. तसंच मन बुद्धी अधिकाधिक सूक्ष्म होत जाते, पण इंद्रिय स्थूल आहेत. जरी मनामध्ये विचार आला की एखाद्या व्यक्तीला आपण मारायचं, परंतु हात काही आपोआप जाऊन त्याच्या अंगावर पडणार नाही. तर तिथपर्यंत नियंत्रण आपण हातावरती तरी नियंत्रण ठेवलं पाहिजे, जरी मनावर नियंत्रण नाही. तर हे परत वाचन करत आहे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी जे कामशत्रूचं वर्णन आहे. तिथं तो श्लोक इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठान उच्यते, की याची ठिकाणं कोणते आहेत. तेच वर्णन आहे. कामाची सर्व ठिकाणे शुद्ध झाली म्हणजे या व्यक्तीचं, आता कारण आपण वाचलं ना, बुद्धी शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, इंद्रिय शुद्ध आहे. इंद्रिय मन बुद्धी शुद्धी आणि नियंत्रित झाल्याने हा व्यक्ती ज्ञानयोगासाठी पात्र आहे. या स्थितीत तो सर्वांना प्रिय होतो आणि सर्व त्याला प्रिय होतात. आता हे कसं होतं याचं स्पष्टीकरण काही कुठे दिलं नाहीये, परंतु असेल काहीतरी त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या वातावरणात परिवर्तन होत असेल. आणि भक्तीमध्ये पण असं होतं. 6 गोस्वामींबद्दल एक अष्टकम आहे, षड गोस्वामी अष्टकम, वंदे रूप सनातनौ श्रीजीव गोपालकौ. त्याच्यामध्ये एक ओळ अशी येते, धीरा धीर प्रियो प्रियजनौ निर्मत सर्व पूजितौ, की 6 गोस्वामी हे धीर आणि अधीर दोन्ही लोकांना प्रिय होते, म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही लोकांना आवडायचे. तर भक्तीचा पण एक गुणधर्म आहे, त्याला म्हणतात सर्व जगताम अनुरक्ता आणि जगत प्रेरणाम. हे शब्द नाही लक्षात आले काही हरकत नाही, पण भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी सांगतात की जेव्हा व्यक्ती भक्ती करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे गुण प्रकट व्हायला लागतात. त्याच्यामधला एक गुण आहे सर्व जगताम अनुरक्ता आणि जगत प्रेरणाम, म्हणजे तो सगळ्यांना प्रिय होतो आणि सगळे त्याला प्रिय होतात. तर तसंच काही स्थिती, तशा पद्धतीची स्थिती या व्यक्तीची पण होती निष्काम कर्मयोगाची, जेव्हा तो या शुद्धतेच्या स्तरावर येतो. आता या स्तरावर त्याला कर्म केल्यास काही बंधन नाहीये, कारण इच्छाच काही नाहीयेत. अंतःकरण जर शुद्ध असेल तर असा व्यक्ती आपोआप सर्वांना प्रिय होतो. हे त्याचं स्पष्टीकरण आपण चर्चा केली. तर इथे प्रभुपादांनी थोडंसं मायावाद खंडन करण्यासाठी एक स्पष्टीकरण दिले, की काही लोक या श्लोकाला वापरून काय म्हणतात, मायावादी, सर्व भूतात्मा भूतात्मा म्हणजे सगळ्या आत्म्याचा एकच आत्मा होतो असं ते स्पष्टीकरण देतात. प्रभुपाद म्हणतात हे स्पष्टीकरण चुकीचं आहे. कोण विचार करून सांगेल का हे स्पष्टीकरण चुकीचं आहे? सगळे आत्मा एकच आत्मा होतात किंवा सगळ्या आत्म्याचा एकच आत्मा होतो हे स्पष्टीकरण का चुकीचं, कोण सांगेल? तुम्ही दोघांनी हँड रेस केला, आधीच्या हँड आहेत की आता परत केली? सांगा माताजी, तुम्ही काय म्हणता? ओके ओके. तर ते ठीक आहे, पण आता आपण इथे आधी केलेल्या गीतेच्या चर्चेतून सांगा मला. गीतेच्या चर्चेत तुमचं उत्तर बरोबर आहे, पण गीतेमध्ये केलेल्या चर्चेतून सांगा, त्याच्यावर मी आज पण बोललो. बघ, हा जो श्लोक आहे ना, श्लोक नंबर 7,
तर याच्यामध्ये काही मायावादी स्पष्टीकरण देणारे लेखक काय म्हणतात, सर्व भूतात्म भूतात्मा, याचं ते स्पष्टीकरण असं देतात की सगळ्या भूतांचा आत्मा एकच आत्मा होऊन जातो. पण आपण अशी चर्चा करतो की हे चुकीचं आहे. सर्व भूतात्मा भूतात्मा म्हणजे सगळ्यांचा मिळून एक आत्मा होतो असं नाही, तर तो सर्वांना प्रिय होतो. तर सर्वांचा आत्मा एक होतो हे का चुकीचं, असा माझा प्रश्न आहे. कावेरी माताजी, तुम्ही सांगाल? कोण सांगते? हा, सांग गीतांजली. हा, अरे परफेक्ट. वाहम यातून असमची आपण चर्चा केली ना. तर हे असं कोणी जर बोललं की सगळे आत्मा एकच आहे, तर त्यांना तो श्लोक सांगायचा दुसऱ्या अध्यायातला नत्वे वाहम, की इथे तर याचं खंडन आहे. तर ही चर्चा आहे. हे मला वाटते प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये याचं स्पष्टीकरण दिलं का? हा बघा, प्रभुपादांनी स्पष्टीकरण दिलंय. पान नंबर 205 वर आहे मला वाटतं कदाचित. युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते. तर हे या ओळीवरून समजते की सगळ्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. सगळे नेहमी भिन्न राहणार आहेत. सगळे मिळून एक आत्मा होणार असं कधीच होत नाही. याचा आपण आधी पण चर्चा केली. आणि आपण याच्यावरती आणखीन 2 मुद्दे असे बघितले होते की समजा सगळे मिळून एकच आत्मा असते, मग तुकाराम महाराज मुक्त झाले तर आपण पण मुक्त व्हायला पाहिजे होतो, कारण त्यांचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे. तर हे पण त्यांना स्पष्टीकरण देता येत नाही. आधीचे स्पष्टीकरण सगळ्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्याचं पण देता येत नाही. आणखीन त्या लोकांना हे नाही सांगता येत की जर समजा सगळे आत्मा एकच आहेत, म्हणजे अर्जुनचा आत्मा आणि कृष्णाचा आत्मा एकच आहे, मग कृष्ण त्याला कशाला सांगतोय, मीच तुम्हाला का सांगणार. आता समजा मी तुम्हाला क्लासमध्ये आपण चर्चा करतोय, समजा तुमच्या सगळ्यांची आत्मा आणि माझी आत्मा एकच आहे, मग माझा तुम्हाला बोलण्याला अर्थ काय? मी तुम्हाला तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही भिन्न आहात. तर या पण मुद्द्याचं त्यांना स्पष्टीकरण देता येत नाही. आता क्लिअर आहे का? डाऊट याच्यामध्ये काही का कन्फ्युजन वाटतंय? म्हणा बस, परफेक्ट. मग काही हरकत नाही, आपण पुढे जाऊ. तर हे मायावादाचं खंडन आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या 2 श्लोक. तर हा व्यक्ती आता कशा पद्धतीने कार्य करतो, कार्य करताना त्याची चेतना काय असते. तर याच्यामध्ये फक्त शरीराच्या वेगवेगळ्या कार्यांचं नावं सांगितली. याचे असं स्पष्टीकरण आधी 3ऱ्या अध्यायामध्ये पण आलं होतं. फक्त वेगवेगळ्या क्रियांचं नावं सांगितली. नैव किंचित करोमीति, मी काहीच करत नाहीये असं तो म्हणतो. युक्तो मन्येत तत्वविद, तत्वविद म्हणजे ज्याला तत्व समजलंय की मी हा शरीर नाहीये, मी आत्मा आहे आणि ह्या सगळ्या क्रिया मी करत नाहीये, तर भौतिक प्रकृतीने घडतात. आपण आधी याच्यावर चर्चा केली होती की प्रकृती क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वशा अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते. मी करता आहे म्हणणारा व्यक्ती विमूढ आहे. कारण तेव्हा आपण चर्चा केली होती केवळ आपण करता नाहीये, तर कुठलंही कार्य घडण्यासाठी 3 घटक लागतात. एक जीव इच्छा करतो म्हणून इच्छा करणारा करता जीव आहे, परंतु जे भौतिक घटक आहे जसे की आपले हात मातीपासून किंवा पाण्यापासून जे बनलेत किंवा एखादा अन्न पदार्थ आहे ते प्रकृती प्रोव्हाइड करते, आणि याला परवानगी देणारा परमात्मा ईश्वर आहे. असे तिन्ही घटक मिळून कुठलंही एक कार्य घडतं. त्याच्यामुळे मी सर्व काही करतो असं म्हणणं, असं जर एखादा व्यक्ती म्हणत असेल तर त्याला मूढ किंवा विमूढ किंवा मूर्ख म्हटलंय. तर हा जो व्यक्ती आहे या योगा आरूढ स्तरावरती आलेला इथे, त्याला कळलंय की मी एकटा करता नाहीये, प्रत्येक कार्यामध्ये इतर पण घटक आहेत. तर त्या व्यक्तीची शरीराच्या क्रिया बघण्यामागची मागचा दृष्टिकोन काय असतो याचं वर्णन या श्लोकामध्ये आहे. तर तो काय म्हणतो, नैव किंचित करोमीति, मी हे काही करत नाहीये. युक्तो मन्येत तत्वविद, कोण? ज्याला तत्व समजले, आत्मतत्व. कुठल्या कुठल्या क्रिया? पश्यन म्हणजे बघणे, शृण्वन म्हणजे ऐकणे, स्पर्शन म्हणजे स्पर्श करणे, जिघ्रण म्हणजे काय दिले, जिघ्रण म्हणजे वास घेणे, ज्या काही आहे, अन्न खाणे किंवा झोपणे, डोळे उघडणे, डोळे बंद करणे, ह्या काही त्याच्या दैनंदिन क्रिया आहेत. थोडक्यात काही कर्मेंद्रियाच्या क्रिया सांगितल्या, काही ज्ञानेंद्रियाच्या क्रिया सांगितल्या. तर कोणत्याही क्रिया घडताना तो व्यक्ती काय म्हणतो की मी करता नाहीये. तर आता हा कसं होतं हे त्याच व्यक्तींना माहिती. आपण फक्त थेरोटिकली समजू शकतो, त्या स्तरावरती आपण कदाचित नाहीये. परंतु आपल्याला एवढं तरी माहिती आहे की इतर पण घटक महत्वाचे असल्यामुळे स्वतःला करता म्हणणं बरोबर नाही.
तर तो व्यक्ती काय म्हणतो शेवटच्या 2 ओळीत, इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्, की जे माझे इंद्रिय आहेत ते इंद्रियांच्या विषय वस्तूंसोबत काय म्हणतात संपर्कात येत आहेत. समजा जसं की एखादा अन्न पदार्थ जेव्हा व्यक्ती त्याचं ग्रहण करतो तेव्हा ते अन्न पदार्थात जे काही घटक आहेत, पाणी आहे, माती आहे, आणि त्याचा संपर्क शरीराच्या जिभेशी येतो. जिभेमध्ये पण पाणी आहे, माती आहे. थोडक्यात हे भौतिक पदार्थाच्या संपर्कात येतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण मग आपण असं म्हणू की ठीक आहे, मी उद्या एखाद्या प्राण्याला मारून खातो, त्याच्यात काय भौतिक पदार्थाच्या संपर्कात येतो, तसा अर्थ घ्यायचा नाही. याचा अर्थ इच्छा करणारा करता आपण आहोत, पण पूर्णपणे आपण करता आहोत असा नाही. हे आपण आधी पण चर्चा केली. तर अशा व्यक्तीचं वर्णन आहे. कार्य करताना तो जाणतो की मी काही करत नाही, इंद्रिय त्याच्या संपर्कात येत आहेत आणि मी एकटा करता आहे ही त्याची भावना नसते. त्याच्यामध्ये काही ज्ञानेंद्रियांच्या क्रियाचं वर्णन आहे, जसे बघणे, ऐकणे, गंध घेणे, चव घेणे, स्पर्श करणे. काही कर्मेंद्रियांच्या क्रियाचं वर्णन दिलंय, जसे की चालणे, बोलणे, गोष्टींचा स्वीकार करणे, उत्सर्जन करणे. काही प्राणांच्या क्रिया आहेत, झोप आणि श्वास हा प्राणांद्वारे नियंत्रित केला जातो असं काही आचार्यांचं म्हणणं आहे. काही आचार्यांचं म्हणणं आहे झोप ही मनाद्वारे नियंत्रित केली जाते, त्याच्यामुळे कदाचित मानसिक आजारामुळे मध्ये झोपेवरती परिणाम होतो. तर ते पण स्पष्टीकरण बरोबर असू शकतं. आणि प्राणाद्वारे पण झोप नियंत्रणात येते, कारण प्राणायाम केल्यावरती पण याच्यात मदत होते, तर ते पण स्पष्टीकरण असू शकतं. तर ठीक आहे, ह्या का टेक्निकल मध्ये जाण्याची गरज नाही. आणि दुय्यम प्राण जे डोळ्यांची उघडझाप, आपण मागच्या अध्यायात चर्चा केली होती. 10 प्रकारचे प्राण असतात, 5 मुख्य प्राण, 5 दुय्यम प्राण. तर दुय्यम प्राणाच्या काही क्रिया आपण बघितल्या होत्या, की पापण्या उघडणे, बंद करणे, मृत्यू झाल्यावरती शरीराचं विघटन करणे, हे दुय्यम प्राणाच्या क्रिया आहेत. तर ही डोळे उघडणे, बंद करणे हे दुय्यम प्राणाची क्रिया. तर हे जास्त महत्वाचं नाही कोणकोणती क्रिया करतात, फक्त या सगळ्या क्रिया करण्यामागे त्याचा दृष्टिकोन काय ते महत्वाचं आहे. तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे की मी एकटा करता नाहीये हे त्याला समजतं, आणि ही जेव्हा भावना येते तेव्हा त्याला कर्मबंधनामध्ये तो फसला जात नाही. मी केवळ आत्मज्ञानामध्ये आहे, इतर सर्व कार्य इंद्रिय आणि इंद्रिय वस्तूंद्वारे होत आहेत. आणि का होत आहेत? कारण अनंत काळापासून असणाऱ्या संस्कारामुळे. तर हे ठीक आहे, पिझ्झा खाण्याचं उदाहरण आपण बघितलं पदार्थाचं. आत्मा हे सर्व काही करत नाही, कारण हे सर्व भौतिक आहे आणि आत्मा आध्यात्मिक असल्यामुळे त्याला यातून आनंद मिळू शकत नाही. पण असे वाटते की मी आनंद घेत आहे, कारण की आपण स्वतःला शरीर समजतो. आता आपण हे समजणं खूप कठीण आहे. समजा एखादा पिझ्झा आपण खाल्ला तर मला आनंद होत नाही हे आपल्याला स्वीकारच होणार नाही, कारण आपल्याला समजतं की मला तर हे पदार्थ घेतल्यावरती बरं वाटतं. परंतु तत्वज्ञानाच्या स्तरावरती बघितलं तर पिझ्झा म्हणजे माती, पाणी आहे, हवा आहे, आणि ते दुसऱ्या माती, पाणी, हवेसोबत इंटरॅक्ट करतायत. परंतु आपल्याला आत्म्याला इतक्या जास्त प्रमाणात स्वतःला शरीर आपण समजतो की त्याच्यामुळे समजतच नाही की मी आनंद घेत नाहीये. तर हे समजायला खूप वेळ लागेल, पण आपण फक्त थेरॉटिकली समजून घेऊ. याच्यासाठी मी मूवीजचं एक्झाम्पल दिलं होतं की मूवी बघताना कधी कधी लोक, जर कोणी रडत असेल तर ते बघणारे लोक पण रडतात. आता याच्या आयुष्यामध्ये काही घडत नाहीये, पण हा व्यक्ती तिथल्या पात्राला स्वतःला समजायला लागतो. की समजा एखादा हिरो आहे किंवा हिरोईन आहे, तिच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडलं तरी बघणारी व्यक्ती रडायला लागते, कारण हा स्वतःला ते हिरो सारखं समजायला लागतो की हिरोईन सारखी समजायला लागतो. तसंच आत्मा जेव्हा स्वतःला शरीर समजतो तेव्हा शरीराच्या क्रियाला त्याला असं वाटतं की मला आनंद येतो किंवा दुःख होत आहे, पण ऍक्च्युअली हे पिक्चर सारखं आहे. खरा आनंद दुःख नाही, कारण आत्मा हा आध्यात्मिक आहे आणि बाकी हे जे पदार्थ आहेत, जे काही अन्न पदार्थ किंवा सगळ्या गोष्टी, हे भौतिक आहेत. जसं पाण्यामध्ये तेल काही जरी केलं तरी मिक्स होऊ शकत नाही, तसं आत्म्याला इथून आनंद मिळू शकत नाही. परंतु हा समज आहे, पण या समजातून बाहेर येण्यासाठीच खूप मेहनत करावी लागते. तर जसं की समजा तो व्यक्ती मूवी संपली आणि मूवीच्या थिएटरच्या बाहेर आला, त्याला लगेच मग त्याचं रडणं वगैरे बंद होऊन जाईल. तसं जेव्हा आपण मी शरीर नाही या भावनेतून जेव्हा बाहेर येऊ तेव्हाच खरं काय ते समजेल. आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो की तो स्तर कसा असेल, पण याच्यापेक्षा स्पष्टीकरण आपण काय सांगणार. तर ठीक आहे, पुढच्या श्लोकाकडे जाऊ. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति लिप्यते नस पापेन पद्मपत्रम इवांबसा. मग का बरं याच्या कर्माला काही फळ मिळत नाहीये? हा कार्य करून पण याला पाप किंवा पुण्य का मिळत नाहीये? कारण ब्रह्मणी आधाय कर्माणी, हा व्यक्ती सगळे कार्य ब्रह्माला अर्पण करतो. ब्रह्माला का म्हटले? कारण हे जे निष्काम कर्मयोगी ज्ञानयोगी असतात हे निर्विशेषवादी असतात, यांच्यासाठी ब्रह्मज्योती सर्व काही आहे.
तर हे लोक ब्रह्मज्योतीला आधार समजून किंवा त्याला मूळ समजून सर्व कार्य त्याला अर्पण करून टाकतात. किंवा भक्तियोगी असेल तर ते भगवंतांना अर्पण करेल. आणि संगम त्यक्त्वा, संगम म्हणजे आसक्ती सोडून देतो. त्याच्यामुळे काय होतं, लिप्यते नस पापेन, लिपणे म्हणजे लेपणे, पापानेचा इथे अर्थ पाप आणि पुण्य दोन्ही आहे. पद्मपत्रम इवांबसा, जसं कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब जरी पडला तरी ते पान ओलं होत नाही. तुम्ही जर कधी बघितलं असेल, नसेल बघितलं तर कधी जीवित आल्यावर बघून घ्या की किती जरी पाणी टाकलं तर कमळाचं पान ओलं होत नाही, ते पाण्याचा बिंदू होतो आणि तो विरघळून निघून जातो. कारण काय, कमळाच्या पानावरती एक इंग्लिशमध्ये शब्द आहे ओलिओफोबिक कोटिंग असते. एक पदार्थ बाहेर येतो त्या पानातून जो की पाण्याला रिपेल करतो. जसे आजकाल मोबाईलची स्क्रीन पण असतात ना ओलिओफोबिक, म्हणजे जे पाण्याला चिटकत नाही, ज्याच्यावरती पाणी राहत नाही. तसं त्या पदार्थामुळे दोघांमध्ये काही आसक्ती नाहीये, म्हणून कमळाचं पान आणि पाणी एकमेकांवरती राहत नाही. तसंच हा व्यक्ती कार्याला ब्रह्माला अर्पण करतो आणि कार्याशी काही आसक्त नाहीये. त्यामुळे जसं पानावरचं पाणी निघून जातं, तसंच या व्यक्तीचे कार्याचं काहीच बरं किंवा वाईट फळ राहत नाही. कुणाला कर्मबंधन नाही, जसे पाणी कमळाच्या पानाला चिकटत नाही कारण त्याच्यामध्ये आसक्ती नाहीये. त्याच्यावरती एक असा पदार्थ असतो की जो पाण्याला रिपेल करतो. रिपेलला मराठीत काय म्हणतात? आपण समजा असं म्हणायचं की या काचेवरती अशी कोटिंग आहे की ज्याने त्याच्यामुळे पाणी चिटकत नाही, त्याला कसं म्हणता येईल मराठीवरती? शब्द काय? आवरण. इंग्लिशमध्ये ओलिओफोबिक हा शब्द आहे. तुम्ही कधी टेम्पर्ड ग्लास घेतला मोबाईलचा तर त्याला ओलिओफोबिक म्हणतात ते लोक. याला पाणी चिटकत नाही. ठीक आहे, जास्त महत्वाचं नाही, नंतर शोधूया. इथे पापचा अर्थ पाप आणि पुण्य दोन्ही कर्म या व्यक्तीला नाही राहत. कार्य प्रकृतीत बदलाने घडत आहे, फळाची आसक्ती नाही, करता भाव नाहीये म्हणून. तर ठीक आहे, इथे आपण 10 श्लोकाच्या जास्त जरा चर्चा झाली आहे. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? एखादा मुद्दा समजला नाही किंवा तुम्हाला काही सांगायचं? इथे आपला क्लास संपलाय. ज्याला जायचं ते लिव्ह करू शकता आणि कोणाला काही प्रश्न असेल, काही मांडायचं असेल तर बोलू शकता. किंवा क्लास तुम्हाला समजला आजचा? समजला ना? थोडस तत्वज्ञान आहे पण हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, सिद्धांत बलिये चित्ते ना कर आलस, ही आहे ती सुदृढ लागे कृष्णे मानस. सिद्धांत समजून घेण्यासाठी आळस करू नये. आपल्याला काय कथा, गोष्टी, जोक्स किंवा कृष्णाने पुतणीला कसं मारलं की काय केलं हे ऐकायला खूप छान वाटतं, परंतु सगळ्या आचार्यांचं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा सिद्धांत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर काय होईल, श्रद्धा केवळ वरवरची राहील. म्हणून याचा कंटाळा नाही करायचा. जरी कठीण वाटलं तरी परत 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 वाचन करून हे समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा व्यक्तीला सिद्धांत चांगले समजतात तेव्हा त्याला ह्या लीला, ज्या भगवंतांच्या लीला आहेत गोकुळातल्या, त्याचं आस्वादन आणखीन चांगलं तो व्यक्ती करू शकतो. तर ठीक आहे, तुमचा काही प्रश्न असेल तर आपण इथे थांबू. आज कोणता डे? वेनसडे. सॅटर्डेला आपण परत डिस्कस करू. तर या क्लासचे तुम्ही नोट्स वगैरे घ्या, तेव्हा कळेल शनिवारी तुम्हाला आठवतं की नाही. तर हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे